10वा दशक आहे, दर महिन्याला एक, याप्रमाणे आपण अर्धा तासभर आज आणि उद्या जी प्रवचन होतील त्यात महत्त्वाच्या ओव्या आपण घेतलेल्या आहेत. समास ज्याला म्हणतात म्हणजे अध्याय, अशा 10 अध्यायांचा एक समूह, त्याला दशक म्हणलेला आहे. आणि शेवटी सांगितलेलं 20 दशक 200 समास, ग्रंथ पहावा सावकाश. म्हणजे घाई करून वाचू नका. ही जी आपण पारायण वगैरे करतो तिथे लोकांची सोय असते, नाही तर कोणतेही होणार नाही की 4 दिवसात वाचणं शक्य आहे का. एकंदर वाचायला 14-15 तास लागतात आणि ते एका दिवसात सुद्धा 15 तास वाचन करून संपवता येईल. ग्रंथ पहावा सावकाश. ग्रंथ पहा माझा नीट, परत सांगितलं आहे. तेणे सायुज्याची वाट सापडेल की. सायुज्य म्हणजे अंतिम मुक्ती. बाकीच्या मुक्ती अशा आहेत की जिथून परत यावं लागतं. कारण मी सलोकता म्हणजे माझ्या देवाचा जो लोक, त्या लोकात मी पोचलो. आता रामाला पोचायचं असेल तर साकेत लोकात पोचलं पाहिजे. साकेत हे अयोध्येचं एक नाव आहे दुसरं. म्हणजे सांगितलं ना, निकेतन जिथे आहेत, केतन निकेतन म्हणजे घरं, मोठे मोठे प्रासाद राजवाडे ज्या शहरात आहेत त्याला साकेत म्हणायचं. वैभवाचं लक्षण. रामाचा लोक साकेत, कृष्णाचा लोक गोलोक, शंकराचा आपल्याला माहीत आहे कैलास, विष्णूचा वैकुंठ आणि ब्रह्मदेवाचा सत्यलोक. हे लोक सांगितलेले आहेत. आपण बघितलं, लोक म्हणजे प्रकाशाच्या या अवस्था आहेत आणि 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. म्हणजे भूर्भुव स्वहा आपल्याला माहीत आहे, पण महाजनः तपः आणि सत्य शेवटची आहे. 7व्या पातळीवर जाणं म्हणजे आपल्या उपासनेची पूर्ण तयारी होणं, पूर्ण प्रगती होणं. पौर्णिमा ज्याला म्हणता येईल, उपासनेची पौर्णिमा ही 7वी पातळी आहे. आणि मागे असंही सांगितलं होतं की मुसलमान लोक त्याला 7वां आसमान म्हणतात आणि ख्रिश्चन लोक त्याला 7th हेवन म्हणतात. म्हणजे अशा 7 पातळी असल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं जे उपासना करता येईल त्या सिद्धपुरुषांना त्या पातळीवर जाता येईल. आपण मागे आणखीन एक प्रसंग बघितला होता की 7व्या पातळीवर ज्या वेळेला मी ध्यानात पोचलो होतो त्यावेळेला मी एक दृश्य बघितलं. रामकृष्ण परमहंस सांगतायत 7व्या पातळीवर पोचलो होतो. हे सत्याची पातळी. आणखीनही योग वासिष्ठात निरनिराळ्या भूमिका सांगितलेल्या आहेत. भूमी म्हणजे लेव्हल्स. तर 7व्या पातळीवर पोचलो होतो त्यावेळेला 7 ऋषी, सप्तर्षी आपण ज्याला म्हणतो, ते ध्यान करत बसले होते. मी बघत होतो. रामकृष्ण म्हणतात, इतक्यात काय झालं की एक देवशिशू, चाइल्ड ऑफ गॉड आला रांगत आणि त्यांनी एका ऋषीच्या मांडीला स्पर्श केला. त्या ऋषीने डोळे उघडले आणि खुणीने सांगितलं की तू आधी जा, मी नंतर येतो. तो देवशिशू मी होतो म्हणाले आणि तो ऋषी नरेंद्र होता. आता लोकात मी आधी जन्मलो म्हणून त्याचा गुरु झालो, पण ज्याला नित्य सिद्ध, नित्य शुद्ध, नित्य बुद्ध, नित्य मुक्त म्हणतात तो फक्त नरेंद्र आहे. मला सुद्धा लग्न करावं लागलं, ते सगळे संस्कार करावे लागले. नरेंद्रनी लग्न वगैरे कुठे केलं? तो मुक्तच होता आणि या संसारात संसार करण्यासाठी तो जन्मलेलाच नव्हता. हे त्याचंही वाक्य आहे पुढे नरेंद्राचं, म्हणजे विवेकानंदांचं. विचार करूया. परवा आपण विवेकचिंतन नावाचं एक पुस्तक, विवेकस्पंदन प्रकाशित केलं वंतेला. त्याच्यात हाच विषय आहे की विवेकानंदांचं चरित्र आपल्याला माहीत असतं, पण त्या चरित्रात, त्या प्रसंगात कुणी कुणी काय काय बोललंय त्याला अर्थ असतो. लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही शिक्षकाला विचारा की आपल्याला उद्या 1 ऑगस्ट आहे आणि लोकमान्य टिळकांवर भाषण करायचं आहे. 4 शिक्षक असतील, त्यांचे 4 विद्यार्थी असतील आणि एकमेकाला माहीत नाही आहे, तर त्यांचं ठरलेलं आहे की लोकमान्य टिळक शाळेत होते आणि एकदा शेंगांची फोलकटं खाली पडलेली होती. सर वर्गात आले आणि शिक्षक गुरुजींनी त्यांनी विचारलं, लोकमान्यांना विचारलं की मी खाल्लेलं नाही आहे शेंगा, ही फोलकटं मी टाकलेली नाहीत, कुणी टाकलेत याच्याशी माझं काही कर्तव्य नाही. बघा, इथे संपलं की लोकमान्य टिळकांचं चरित्र. पुढे काय होत असतं? पुढे कधीतरी त्यांनी म्हणलं स्वराज्यामध्ये, कधीतरी कुठे म्हणलंय, कोणता प्रसंग आहे, त्यात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. याचे 2 अर्थ आहेत. एक पॉलिटिकल फ्रीडम ब्रिटिशांकडून, तो मी मिळवेनच, पण गीता रहस्यमध्ये सांगतात स्वराज्य खरं आत आहे. हा विचार आज जो आपण दशक वाचायला सुरुवात करणार आहोत, हे सगळं कसं निर्माण झालं?
आणि त्यांच्यात परस्परात कोणते संबंध आहेत? निरनिराळे लोक निरनिराळे सांगतात. परवा एका बाईंनी असा एक टीव्हीच्या कार्यक्रमात प्रश्न विचारला, मी भागवत वाचते त्यावेळेला कृष्णापासून सगळं निर्माण झालं, मी शिवपुराण वाचते त्यावेळेला शिवापासून सगळं निर्माण झालं, मी ब्रह्मपुराण वाचते त्यावेळेला पहिल्यांदा ब्रह्मदेव आणि त्याच्यापासून सगळं निर्माण झालं. मग नक्की हे कोणापासून निर्माण झालेलं आहे? त्यांनी म्हटलं की आपण एक स्त्री असते घरात, बरोबर आहे की नाही, ती तिच्या मुलांची आई असते, बरोबर, सासू सासऱ्यांची सून असते. आता आई आणि सून हे निराळे शब्द आहेत. आत्ता आपण जो पहिला समास वाचणार आहोत ते हेच लक्षात घ्यायचं. नंतर भाऊ असेल त्या नवऱ्याला तर त्याची वहिनी असते. प्रत्येकाचं एकच आहे पण निरनिराळी नाती आहेत. तसा देव एकच आहे. कोणी त्याला संहार करणारा शंकर म्हणतात, कोणी निर्माण करणारा ब्रह्मदेव म्हणतात, तर कोणी पालन करणारा विष्णू म्हणतात, शक्ती देणारी देवी मानतात, ऊर्जा देणारा सूर्य मानतात, बुद्धी ज्ञान देणारा गणेश म्हणतात. कार्य निराळं आहे. आई म्हणून तिचं कर्तव्य निराळं आहे, पत्नी म्हणून कर्तव्य निराळं आहे की नाही, सून म्हणून तिचं कर्तव्य निराळं आहे, आणि भावी निराळं आहे. आता देवर भावी संबंध आहेत आणि नणंद भावी ते सुद्धा संबंध आहेत. प्रत्येक ठिकाणी तिच्या नात्याला निरनिराळे पैलू आहेत आणि नुसते पैलू नाही आहेत, त्याप्रमाणे तिचा त्या कुटुंबातला रोल म्हणजे भूमिका बदलते. हे समजून घ्या. तसं देव एकच आहे. शंकराकडे तुम्ही जाता त्यावेळेला त्याला सांगता, बाबा रे माझं रक्षण कर, तू संहाराची देवता आहेस. गणपतीकडे जाता बुद्धी मागता, लक्ष्मीकडे जाता पैसे मागता, हो की नाही. हे आपल्या धर्मात सोय आहे. बाकीचे धर्म एकेश्वरी आहेत. या एकेश्वरी धर्माचा एक महत्त्वाचा दुर्गुण लक्षात ठेवा, की दुसरा देवच मानायला तयार नाहीत. आम्ही इतके देव मानतो की त्यात तुमचा येशू यांचा मोहम्मद देव मानायला आम्हाला काही हरकत नाही. आणि तुम्हाला एक प्रसंग सांगतो, हा हे आपल्या रक्तात मुरलेलं आहे. सध्या आपल्या देशातलं जे वातावरण आहे आणि आपण कसं वागलं पाहिजे वगैरे लोक सांगतात, त्याला आपत धर्म म्हणतात. आपत्ती आलेली आहे आपल्याच देशात. आपण हळूहळू लोकसंख्येच्या दृष्टीने कमी होत जाऊ आणि लोकशाही जोपर्यंत आहे त्यामुळे लोकांच्या संख्येला किंमत आहे, हळूहळू हे सांगितलं जातं. म्हणजे आत्ता काय केलं पाहिजे आपण, त्यासाठी असं वागूया तसं वागूया, पण तो आपला धर्म नाही आहे. हे अगदी लक्षात ठेवा. आपला धर्म जो आहे त्या धर्मात सगळ्यांचा समावेश आहे. एक भाजी विकणारी नेहमी माझ्याच बसनी यायची आणि पुढे चालायची माझ्या, आणि मी मागून चालायचो. ती ज्यावेळेला आमची शाळा होती महालक्ष्मी मंदिर पणजी, तिथे आमची शाळा होती. पहिल्यांदा ते चर्च लागायचं मोठं, ती नमस्कार करायचे, असं वगैरे काही करायचे नाही, नमस्कार करायचे. नंतर मशीद आहे, त्या मशिदीला नमस्कार करायचे. नंतर महालक्ष्मी. एक दिवस मी तिला विचारलं, तू सगळ्यांना नमस्कार कशी कर? तिचं जे उत्तर आहे ते लक्षात ठेवा, हा दशक जर समजावून घ्यायचा असेल तर. ती म्हणाली, तो किरिस्तावलो देव. बरोबर, मी नमस्कार केला. देव ना, नमस्कार केला. तो मोयरालो देव, नमस्कार केला. राम गेलो देव. कल्पना करा ना, देव कॉमन आहे हे जर लक्षात आलं तर हा संपूर्ण दशक समजणार आहे आपल्याला. जगज्योती या दशकाचं नाव आहे. जगज्योती म्हणजे सगळ्या जगाला, सगळ्या विश्वाला चैतन्य देणारी एक ज्योती म्हणजे शक्ती आहे. देवी म्हणा तिला, आदी शक्ती. तिच्यापासून सगळं जग निर्माण झालं. मग कसं कसं निर्माण झालं हे तसं बघायला गेलं तर तुम्हाला वाटलं हे बोरिंग आहे, विसरलात तरी चालेल, कारण ह्याच्यावर आपलं कुठलंही उपासनेचं साधन अवलंबून नाही. तो दशक आहे म्हणून आपण बघतोय. कारण हा दासबोध ग्रंथ कुठल्याही एका ग्रंथावर आधारित नाही आहे. जसा ज्ञानेश्वरी हा गीतेवर आधारित आहे, नाथांचा भागवत हा व्यासांच्या भागवतातल्या 11व्या स्कंधावर आधारित आहे. कुठला कुठला आधार आहे ग्रंथाला? त्याला आधार नाही आहे. समर्थांनी निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या लोकांसमोर जी प्रवचनं कीर्तनं केली त्याचं संकलन आहे दासबोध. म्हणजे त्यांना हे 10 दशक एकत्र आणलेत, पण प्रत्येकाचा विषय निराळा आहे. मग दशकाला नाव काय द्यायचं? प्रत्येक समास. आता हा सुद्धा बघा ना, त्याला नाव काय द्यायचं? 11वं दशक आहे, त्याला भीमदशक नाव दिलेलं आहे. भीमाशी काही संबंध नाही त्याचा, पण भीम म्हणजे एका अर्थाने प्रचंड, त्या प्रचंडपणाचा काही संबंध नाही आहे. पण भीम म्हणजे 11, कारण हा जो आपला भीमरूपी महारुद्रा, हा भीमरूपी महारुद्र म्हणजे रुद्राचा, शंकराचा 11वा अवतार आहे. आणि तो जास्त उग्र आहे, जास्त तीव्र आहे आणि जास्त सामर्थ्यवान आहे.
म्हणून 11 संख्येला रुद्र म्हणतात. माझ्या वडिलांना 1100 रुपये पगार आहे, तर त्याला रुद्रशत किंवा भीमशत ही पूर्वीची संख्या पद्धती आहे ती प्रत्येकाला. आता त्रिमूर्ती म्हणजे 3 आहे सांगायचं. ब्रह्मदेव ब्रह्मा म्हणलं की त्याला 4 तोंड आहेत, बरोबर. हा षडानंद म्हणलं की त्याला 6 आहेत. म्हणजे आपली सगळी आकडे गणित ही कुठे ना कुठेतरी आपल्या देवांशी म्हणजे संस्कृतीशी इतिहासाशी जोडलेली होती, इंटिग्रेटेड होतं. त्यामुळे सगळं आत्ताच आपण नको बघायला, आपण हा समास वाचायला सुरुवात करूया. म्हणजे लक्ष, श्रोता म्हणे वक्ते असे. अगदी पहिली ओवी काय, श्रोते पुसती कोण ग्रंथ, ग्रंथाचे नाव काय आणि इथे काय सांगितले. त्यांनी सांगितलं की या ग्रंथाचं नाव दासबोध. मी दास आणि मला रामानं केलेला बोध तो मी तुम्हाला सांगतो, कारण आपण सारे रामदास. हे लक्षात ठेवा, आपण सारे रामदास. कुणाला मिळालं नसेल तर नंतर घ्यायला हरकत नाही. हां इथे आहेत ना, तर आपण सारे रामदास, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण एकाच पातळीवर आहोत. समर्थ पुढे गेलेले आहेत आपल्या त्याच मार्गावर. ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं त्यांची कल्पनाच निराळी असेल. हा जो मार्ग आहे ना मुक्ती मिळवण्याचा, पूर्णपणे खऱ्या अर्थाने मुक्त होण्याचा जो मार्ग आहे, या मार्गीचा कापडी महेश अजून शंकर, की ज्याच्यापासून सगळा योग सुरू झाला, ज्ञान सुरू झालं, संगीत सुरू झालं, नृत्य सुरू झालं, वर्णमाला सुरू झाली, हा शंकर आहे. विष्णूच्या कितीतरी आधी भारतात शंकराची पूजा आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की हा जो शंकर आहे तो या मार्गावर अजून चालतोय. म्हणजे पंढरपूरला जर पोचायचं आहे तर पंढरपूरच्या त्यातल्या त्यात जवळचं गाव कुठं, जिथे सगळ्या पालख्या जमतात, वाखरी नावाचं गाव आहे. तिथे सगळ्या पालख्या एकत्र येतात, भजन करतात, शेवटचं रिंगण वगैरे असतं. आणि तिथून मग स्वतंत्रपणे त्या पालख्या किंवा ते वारकरी स्वतंत्रपणे जातात, चंद्रभागेत आंघोळ करतात आणि नंतर दर्शनाला उभे राहतात वगैरे. तोपर्यंत ते कुठली तरी दिंडी, कुठली तरी पालखी, कुठला तरी भजनाचा गट त्यांचे मेंबर्स असतात. तिथे आल्यानंतर सगळं निराळ झालं. तसं हे इथे काय सांगतात की हा ग्रंथ काय, नाव काय, श्रोता वक्ता यांचा संवाद, हे स्वरूप आहे या ग्रंथाचं. म्हणून प्रत्येक ठिकाणी विशेषतः समासाच्या शेवटी किंवा समाजाच्या आरंभी श्रोता आणि वक्ता यांचा नेहमीच संदर्भ येतो. येथं बोलिले काय सांगितले या ग्रंथात, विशद भक्ती मार्ग. विशद म्हणजे स्पष्ट करून सांगितलं आहे, एक्सप्लेन आपण म्हणतो ना, उदाहरणं देऊन, दृष्टांत देऊन. आज एवढी उदाहरणं दिलेली आहेत, त्या सगळ्या ओव्या घेण्यापेक्षा आपण महत्त्वाची दृष्टांत आणि उदाहरणं दोनदा घेतलेली आहेत या संपूर्ण 10 दशकात, 10 समासात. बघा, श्रोता म्हणे वक्ते असे. वक्त्यांनी काय सांगितलं आधीच्या ह्याच्यात, सगळ्यांचं अंतःकरण एक आहे. म्हणजे सगळ्यांच्यात चैतन्य एकच आहे, सगळ्यांच्यात आत्मा. आता तुमचा माझा जीवात्मा निराळा आहे, कारण माझा देह, माझा जीव आणि त्याच्यात आलेला आत्मा, पण आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, म्हणून तो सगळाच सारखा आहे, हे लक्षात ठेवा. त्याला हे पटत नाही. तो म्हणतो की अंतःकरण एक समस्यासी तरी मिळेना एकमेकाशी, काय निमित्त, मन कधी जुळलीत का लोकांची. अंतःकरण एक म्हणता पण दोघांचं पटत नाही. घरात सुद्धा दोघांचं पटत नाही. आज पटलं तरी उद्या पटत नाही. असं काय आहे. पुढे जाऊन तो काय म्हणतो, एक जेविता अवघे जेविले झाले, म्हणजे तृप्त झाले. असं कधी घडतं का. प्रत्येकाला जेवावं लागतं. तर एक निवता अवघे निवाले, निवणे म्हणजे शांत होणे. एक शांत झाला सगळे, कारण एकच आहे ना अंतःकरण, सगळ्यांच्यात एक आहे म्हणतात तुम्ही. पुढे काय सांगितलेलं, एक मरता अवघे मेले, हे समर्थ आहेत. आता अल्टिमेट दिले उदाहरण. आता मधलं काही विचारू नका. एक जेवल्यावर सगळे जेवले, एक तृप्त झाल्यानंतर सगळे तृप्त झाले. आपण एक म्हणतो ना, दूध घ्यावं दुपारी जे करतो, जेवी जेवी बा गुरुराया, त्याच्यात एक ओळ आहे. आणि महाभारतात एक प्रसंग आहे. प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फार महाभारतातल्या सुंदर प्रसंगातला तो प्रसंग आहे. सगळा प्रसंग सांगत नाही, पण जेवी जेवी बा गुरुराया, गुरुराय जेवले आणि ब्रह्मांड हे तृप्त झाले. आता तुम्हाला महाभारतातला प्रसंग आठवेल की दुर्वास आलेले आहेत 10,000 शिष्यांना घेऊन आणि रात्रीच्या जेवणाला आलेले. ह्याच्या मागची एक सहज गंमत. आपण आता संस्कार रामायण नावाचा नवीन लेखमाला सुरू झालेली आहे. रामायणातलेच प्रसंग आहेत, पण त्या प्रसंगात कोणते संस्कार घ्यायचे हे शेवटी सांगितलेलं आहे. असे संस्कार रामायण, जसे भावार्थ रामायण, आनंद रामायण, अध्यात्म रामायण, तुलसी रामायण,
तसे संस्कार रामायण आहे. तसं हा प्रसंग बघा, दुर्योधनाकडे जातात दुर्वास. अरे म्हणाले पांडव गेले नाही वनवासात, काय हालात असते. दुर्योधन म्हणाला ऋषीवर मी तुम्हाला तेच सांगणार होतो, तुम्ही काय करा, त्यांच्याकडे जेवायला जा आणि तुमचे आणि तुम्ही शिष्य आणि तुम्ही जेवल्यामुळे पांडवांना पुण्य मिळेल. कुठलं पाप भोगतायत कुणास ठाऊक, काय मजेदार आहे. त्याला मानभावीपणा म्हणतात. याच्यामुळेच पांडव वनवासात गेलेत. ते कपट द्यूत खेळल्यामुळे युधिष्ठिर हरलेला आहे, हे सगळ्या जगाला माहीत आहे की हो. का कोणतं पाप भोगतायत कुणास ठाऊक, पण तुम्ही त्यांच्याकडे जेवायला जा, त्यांना काही पुण्य मिळू दे, मग त्यांचा वनवास आणि पुढचा अज्ञातवास सुखाचा होईल. दुर्वासांना आश्चर्य वाटलं, दुर्योधन एवढा बदलला. पुढे राहायला निघाले, म्हणाले मी नक्की जातो जेवायला आणि आम्ही जेवलो की त्याला भरपूर पुण्य मिळेल. तो काही गेल्यानंतर तो पळत जातो, म्हणतो एक गोष्ट सांगायची राहिली, तुम्ही रात्रीच्या जेवणाला जा. आता दुर्योधनाने दुर्वासांची एवढी सेवा केली होती त्या मुक्कामात की ते म्हणाले, मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांना माहीत होतं ना की सूर्यस्थाली ही युधिष्ठिराने मिळवली. लक्षात ठेवा, युधिष्ठिरावर पण अन्याय करतो कारण आपल्याला अज्ञान फार जवळचं वाटतं, आपण मुळात काही वाचत नाही. युधिष्ठिरा एवढा मोठा माणूस नाही हो. युधिष्ठिर, भीष्म आणि कृष्ण हे 3 नायक आहेत महाभारताचे. महानायक कोणता? अर्थातच कृष्ण, त्याच्यानंतर भीष्म का युधिष्ठिर, तुम्ही ठरवा तुमच्या विचाराप्रमाणे. पण इथे लक्षात घ्या, त्यांच्या लक्षात येतं की इथे पुण्य नाही, त्याला महापाप लागणार आहे. कारण जी सूर्यस्थाली मिळवलेली होती की त्याच्यात वाटेल तेवढं अन्न आणि वाटेल ते पदार्थ तयार होते जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत. रात्री जेवायला जायचं म्हणजे सूर्यास्तानंतर जायचं आणि सूर्यास्तानंतर त्या थाळीत एक शीत गोटो म्हणतात तोही तयार होणार नव्हता. लक्षात घ्या, संध्याकाळी जायचं. हे संध्याकाळी पोचतात त्याच्याकडे. 10,000 शिष्य सांगितलेले आहेत. अशा वेळेला युधिष्ठिर म्हणतो, युधिष्ठिर सरळ आहे आणि धर्मो रक्षती रक्षता, मी धर्माचं रक्षण करेन. माझ्याकडे आले तर जेवायला आहे का, मी जेवण घालणार त्यांना, आणि नाही तर मी शिक्षा भोगणार ना, जर शक्यच नसेल. आणि द्रौपदी म्हणते की मी तुम्हाला मागून हात मारत होते की हात या, विचारा, त्यांना उद्या द्या, आज आपण त्यांना फळं कंदमुळं देऊया, शिजवलेलं अन्न तर शक्य नाही. तो म्हणतो बघूया, आता आंघोळीला गेलेत ना, आंघोळ करून परत येतील तोपर्यंत आपण काहीतरी. मग शेवटी कृष्णाला हात मारते आणि कृष्ण येतो. हे महत्त्वाचं आहे, हा प्रश्न इथे विचारला आहे. कृष्ण म्हणतो की तू एकदम बोलवलंस, द्रौपदी माझे पाय चेपत होती, तुझं स्मरण हेच माझं, म्हणजे त्याला स्मर्तृगामी म्हणतात. स्मरण केलं की तिथे तो हजर आहे. महाराज अनेक ठिकाणी जायचे, सगळे संत स्मरण केलं की मी तिथे आहे. दत्ताच्या स्मर्तृगामी हे दत्ताचं विशेषण आहे, तर तिथे मी जातो म्हणाले, काही हरकत नाही. मग अशा वेळेला कृष्ण धावत आला, म्हटलं भूक लागली आहे. त्यावेळेला आपण म्हणतो ना, दुष्काळात 13वा महिना, आधी त्या दुर्वासांना काय खायला घालायचे. बरं दोघं असतं तर 10,000 शिष्य सांगितलेले आहेत, हरकत नाही. मग ज्या वेळेला कृष्ण म्हणतो काहीतरी खाय, अरे तुझ्याकडे ती सूर्यास्ताली आहे ना, सूर्यास्ताच्या वेळेला मी ते घासून ठेवते. मग म्हणाले बघूया तरी. मग त्याला एक भाजीचं पान लागलेलं आहे, पान. आणि ह्या गोष्टी आहेत ना, त्यातलं तत्त्व घ्यायचं असतं, डिटेल्स घ्यायचे नाहीत, नाहीतर त्या गोष्टीतली सगळी गंमतच निघून जाईल. आमच्या मुलांनी, आम्ही लगेच हात वर करून, म्हणजे ती नीट भांडी घासत नव्हती. हा प्रश्न, हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. अरे ती भांडी नीट घासत होती रे, कृष्णाला काय अशक्य आहे सांग ना. त्याच्या संकल्पाने त्यांनी ते पान तिथे चिकटवलं, त्याच्याकडे तेवढी पॉवर होती आणि त्यांनी हातात सुद्धा आचलेलं पान, अगं हे पान आहे की म्हणून खाल्लं असेल. त्यांनी ढेकर घेऊन ब्रह्मांड हे तृप्त झाले, हे लक्षात ठेवा. तो देतो आणि ढेकर देतो. तू ह्या पानाने तुझं बघितलं, ही सगळी जादू आहे म्हणाला, गंमत बघ. आता दुर्वास येतील, त्यांचं काय करायचं, येणार नाही. मी ढेकर दिला म्हणजे ब्रह्मांड हे तृप्त झाले. इथे महाभारतातली कथा सांगते की ते येतात आणि म्हणतात पोट उगीच भरल्यासारखं वाटतंय. पुराणात सांगितलेलं आहे की ते पाणी आमरस झाला, मग बरं लागते म्हणून आचमन केशवाने खूप आचमन घेत त्यांनी पूर्णपणे पोट भरलं, सगळ्यांनी ढेकर दिले. आणि नंतर दुर्वास म्हणतात काय की माझं पोट भरल्यासारखं झालं. ते 10,000 जण कोरसमध्ये म्हणतात आम्हाला ढेकर येत आहेत. तेव्हा आता जाऊन युधिष्ठिराच्या अन्नाचा अपमान करण्यापेक्षा आपण काळोखात काळं केलेलं बरं म्हणून ते निघून जातात. युधिष्ठिर वाट बघतोय, कृष्ण म्हणतो जाऊ दे रे, ते येणार नाहीत आता, तृप्त झालेले आहेत वगैरे. म्हणजे द्रौपदीची जी कृष्णावरची भक्ती आहे, कृष्णाचं जे या पांडवांवरचं प्रेम आहे आणि दुर्योधनाचा कुटील हेतू लक्षात आलेला आहे.
अशा पद्धतीने ही संपते. इथे त्यांनी एक जेवल्यावर सगळ्यांना तृप्त व्हायला पाहिजे होते. अंतःकरण जर एक असेल तर याचं एक सोपं उत्तर आहे, आपण अंतःकरणाने जेवत नाही. आपण म्हणतो मन लावून जेवा म्हणतो ते, पण खरं जेवतो तोंडाने आणि पोटासाठी. ते प्रत्येकाचं निराळं दिसतं ना, हे त्याचं उत्तर आहे. प्रत्येकात जीव तोच आहे की नाही? हां, जीव काय निराळा आहे? माझा आणि तुमचा जीव काय निराळा आहे सांगा बरं. चिमोटा घेतल्यानंतर सगळेजण ओरडतात, बरोबर आहे ना? आपल्यावरून दुसऱ्याशी परीक्षित जावे. दुसऱ्याला चिमटा कशाला घेता? काय बघ, तुम्ही स्वतःला चिमटा घ्या. ऐग होतं ना, मग तसंच त्यालाही होणार आहे. मग बोलावे कर्कश ते काय निमित्त? बरे बोलता बरे वाटे, बरोबर. वाईट बोलता वाईट वाटे. मला जर कोणी बरं बोललं मला बरं वाटतं, मला जर कोणी वाईट बोललं मला वाईट वाटतं. तसंच सर्वांना वाटतं. हे एक अंतःकरणाचं लक्षण आहे. तसंच सर्वांना वाटतं. अंतःकरण म्हणजे मनाच्या पातळीवर. आणि प्रश्न झोपणे वगैरे सगळा मरणे हा देहाच्या पातळीवरचा आहे. एवढाच मुद्दा लक्षात घ्या. एक अंतःकरण आहे, एक आत्मा आहे. याचा अर्थ मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा, त्या आतल्या पातळीवर आपण सगळे एक आहोत. देहाच्या पातळीवर माझं पोट निराळं, तुमचं पोट निराळं. माझी रुची निराळी, तुमची रुची निराळी. माझी भूक निराळी, तुमची भूक निराळी. हे लक्षात ठेवा. पुढे तेच उत्तर दिलेलं आहे. जनी वेगळाली भावना कोणास कोणीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही. तुम्ही जे म्हणता सगळ्यांचं अंतःकरण एक आहे, हे काही पटत नाही. आता उत्तर देतात. अंतःकरण म्हणजे जाणीव. तेच म्हणतो, अंतःकरण सगळ्यांचं एक आहे, म्हणजे जाणीव सगळ्यांची एक आहे. आपण मागे दासबोधाच्या वेळेलाच म्हणलं होतं की पुरुषाचं ते मन आणि स्त्रियांची मनी, पुरुषांचा जीव आणि स्त्रियांची जीवी नाही ना. स्त्रियांचाही जीवच आहे, पुरुषांचं मन ह्यांची मनी नाही ना. हा पुरुषांचा प्राण आणि हिची प्राणी. बघा, हे सगळे उदाहरणं घ्या ना तुम्ही. हीच उदाहरणं पुढे दिलेली आहेत. हे मुद्दामून बघा. असं काही नाही आहे. जीव सगळ्यांचा सारखा आहे. प्रत्येकाचा जीव सारखा असल्यामुळे प्रत्येकाला वाटणाऱ्या ज्या आपण म्हणतो ना देहाच्या पातळीवरच्या त्यांच्या प्रतिक्रिया एकच आहे. पण मी मनाने ठरवलं की त्यात इथे ओशाळला मृत्यू, काय त्या संभाजीला मरण दिलेलं आहे. पण संभाजीने ठरवलं म्हणजे ठरवलं. नाही मी वेदना व्यक्त करणार, नाही मी शरण जाणार आणि नाही मी धर्म बदलणार. हे मनाने ठरवता येतं, म्हणजे मनाच्या पलीकडे बुद्धीनं ठरवता येतं. आणि ते ठरवणं प्रत्येकाचं सारखं नाही. कुणाला नुसती सुई लागली की तुम्ही मला नका, मी तुम्हाला सगळं सांगतो असं म्हणणारे पोलिसांसमोर लोक असतात ना. आणि बाकीचे किती मारले, हे टेररिस्ट वगैरे येतात ना, पकडलं त्यांना ठार मारेपर्यंत मारलं तरी ते सांगत नाहीत कुठे काय काय लपवलं आहे ते. हेही खरं आहे. म्हणून देहाच्या पातळीवर त्यांनाही वेदना होतात, नखं वगैरे उपटली जातात, वेदना त्यांनाही होतात. पण मी जर ठरवलं वेदना सहन करेन, आक्रोश करणार नाही, रडणार नाही, तर ते मला जमू शकतं. ही अंतःकरण एक असल्याची खूण आहे. अंतःकरणाने ठरवलं मी, तुम्ही ठरवलं तर रडायचं, ठीक आहे, तेच अंतःकरण रडवेल. सगळ्यांनी रडायचं सगळे रडतील. आणि कुणीही रडायचं नाही ठरवलं. आता तुम्हाला सांगतो, एक उदाहरण म्हणून सांगतो समजण्यासाठी, की भगतसिंगाचा एक क्लब होता, म्हणजे त्यांचं असोसिएशन होतं. आणि त्या असोसिएशनमध्ये तुम्हाला मेंबरशिप मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागत होती. आणि ती परीक्षा काय होती, मेणबत्ती पेटवायची आणि त्याच्यावर हात धरायचा. आणि जोपर्यंत त्यांचे मेंबर्स काढा म्हणत नाही तोपर्यंत वांग जसं रोस्ट होतं ना तसा हात रोस्ट व्हायचा. आणि जरा लागलं की काढलं की तू आमचा मेंबर होऊ शकणार नाहीस, कारण तुला पोलिसांनी पकडलं, पिन लावली की तू सगळं कबूल करणार आहे. यांचं गुप्त स्थान इकडे आहे, यांचं तिथे आहे, ते नाही सांगायचं. 2 अशा बंगालमधल्या मुली आलेल्या आहेत. त्यांनी प्रत्येकजण म्हणतो अजून करूया, नंतर म्हणतात अरे जाऊ दे रे मुली आहेत वगैरे असं करत वगैरे. ज्यावेळेला सगळे म्हणतात हात दूर करा, त्याच वेळेला त्या हात दूर करतात आणि त्या मेंबर बनतात भगतसिंगाच्या असोसिएशनच्या. गंमत बघा, असा कुठे ना कुठेतरी परीक्षा घ्यायची असते. देह माझा दुखणारच आहे, मला वेदना होणारच आहे, पण माझं ध्येय उच्च आहे, राष्ट्र सर्वोपरी. त्याच्यासाठी मी कितीही वेदना किंवा यातना सहन करायला तयार आहे. पुढे बघा, अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव, देह रक्षणाचा उपाव म्हणजे उपाय जाणती कळा. प्रत्येक प्राणी स्वतःला जगवण्यासाठी जी जाणीव वापरतो ती जाणीव सगळ्यांना कॉमन आहे. त्यांनी पुढे उदाहरण दिलेलं आहे बघा. सर्प, सर्व नाही सर्प आहे ते, सर्व सर्प, सर्प जाणून डंखू आला. त्याला वाटलं याच्याकडून भय आहे, मग त्यांनी जाणीव आहे त्याला, त्यांनी कला. प्राणी जाणून पळाला, प्राणी पळाला, जाणून पळालेला आहे, बरोबर. दोन्हीकडे जाणीवेला बरे पहा.
शंकराचार्यांचं एक जरा निराळं उदाहरण आहे. शंकराचार्य म्हणतात हे सगळं दिसतं वगैरे ना, ते सगळं मिथ्या आहे. एक दिवस हत्ती येतो आणि तो वेडा झालेला आहे, मत्त झालेला आहे आणि हत्तीवर माहूत बसलेला आहे. माहूत म्हणजे हत्ती चालवणारा. आणि तो ओरडून सांगतोय. काय ओरडून सांगतोय? बाजूला व्हा, बाजूला व्हा, हत्ती मस्त झालेला आहे. आणि तो सगळीकडे. शंकराचार्य सगळे पळतात आणि तो हत्ती निघून गेल्यानंतर शंकराचार्यांवर टीका करणारे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणणारे, ते म्हणाले हत्ती मिथ्या होता ना, मग तो तुमच्या अंगावरून गेला असता तर काय झालं असतं? मिथ्या म्हणजे एखादा कागद माझ्या अंगावरून गेला, मिथ्या काही नाही. ते म्हणाले हत्ती मिथ्याच होता, आमचं पलायनही मिथ्या होतं. ते कुठे खरं होतं? देहाच्या पातळीवर देहच मिथ्या आहे. म्हणून लक्षात ठेवा, जसं इथे सांगितलेलं आहे, सर्प जाणून डंकू आला, प्राणी जाणून पळाला, दोन्हीकडे जाणीवेला. हे अंतःकरण म्हणजे जाणीव सांगितलेलं आहे. आणि त्याला जाणीव म्हणजे वायू. इथे आपल्या पाठावर बसलेला जो हनुमान आहे ना, ते आपल्या सगळ्यांचं एक अंतःकरण आहे. तो एकच हवा आज जाते, इथे असलेली एकच हवा आज जाते आणि आपल्याला सगळ्यांना जगवते. हवा आज जाणं हा वायू स्वरूप हनुमान आहे. हनुमानाला शरण जा तुम्ही. हनुमान हा सर्वोपरी देव आहे. हे पुढे येईल, हनुमान शब्द येणार नाही. पशु पक्षी किडा मुंगे जीव मात्र निर्माण जगी, जाणीव कळा सर्वालगी एकच आहे. तुझा माझा जीव एकच आहे ना रे. खरंच कुत्र्याचा आणि आपला जीव एकच आहे. नाही तर कुत्र्यावर इंजेक्शन देऊन ते यशस्वी झाले की माणसाला अगदी परवा कोविडचं वगैरे नाही का दिलं, माकडांना वगैरे इंजेक्शन दिली. आणि तुम्ही जर व्हॅक्सिन वॉर बघितलं असेल तर 22 माकडं काहीतरी आणतात, त्यांच्यावर देतात, काही मरतात त्यातली, काही असं करावंच लागतं. कारण देहाच्या पातळीवर आपण आणि पशु एकच आहोत, जाणीवेच्या पातळीवर एकच आहोत. सगळ्यांना जगायचं आहे. सगळेजण पळण्याचा प्रयत्न करतात. माणूस हा जास्त बुद्धिमान असल्यामुळे तो सगळ्यात जास्त सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, द वन हू इज फिट विल सर्व्हाइव्ह मोस्ट. हे डार्विनचं प्रिन्सिपल आहे की फिट पाहिजे. आणि नाहीतर मग ही बाकीची जगलीच नसती ना. सशाला जर प्रत्येक वेळेला फाडून खाल्लं असतं तर ससे उरलेच नसते. त्यांच्यात सुद्धा असे ससे आहेत की ते बरोबर त्याच वेळेला निघतात, जवळ जातात, परत आपल्या बिळात येऊन बसतात आणि आपलं जीवन वगैरे व्यवस्थित जगतात. हे फिट आहेत, दे आर फिट टू लिव्ह, सो दे लिव्ह. असं आहे ते. पुढे काय सांगितलेलं आहे? सर्वास जळ ते शीतळ. हे कॉमन गोष्टी सांगितलेल्या आहेत. जळ म्हणजे पाणी. पाणी सर्वांना थंड आहे, शीतल, बरोबर. सर्वास अग्नी तेजाळ. अग्नीला तेज आहे, अग्नी दाहक आहे, जाळतो अग्नी. सर्वास अंतःकरण केवळ जाणती कळा. आता अंतःकरण म्हणजे काय? जाणती कळा. जाणती कळा म्हणजे कॉन्शियसनेस. तो सगळ्यांना सारखा आहे, माणसाचा सगळ्यात वरचा आहे. कुत्र्याला सुद्धा आपल्याला धोका आहे, कॉन्शियस आहे. बघा ना, एखादा बंदूक घेऊन पूर्वी यायचे, पूर्वी कुत्र्याला बंदुकीने मारायचे, माहिती आहे ना. एकाला मारले की 100 कुत्री लपली आणि तो जाई तोपर्यंत ते लपून राहायचे. हे लक्षात ठेवा. म्हणून काय की त्यांनाही कळतं, पण तरीसुद्धा तो बंदूक लपवून मग कुत्री आल्यानंतर मारायचा. कारण आमच्या डोळ्यात देखत किती कुत्री मारलेले आहेत. त्यावेळेला पोर्तुगीजांचा कायदा होता आणि तो कुत्र्याला मारले म्हणून त्याच्या बोटाचा एक भाग न्यायचे, कारण तो प्रत्येक कुत्र्याचा निराळा असतो. पुढच्या पायाचं नख असे काय कापून न्यायचे ते, आणि मग त्याप्रमाणे असायचं. आणि एक कुत्र्यावर बंदूक रोखली ना की तो कुत्रा इकडे तिकडे पळू शकत नाही. तर त्याला कळतं की आता आपलं मरण जवळ आलेलं आहे. पण बाकीचे पळतात. पण माणूस जास्त बुद्धिमान असल्यामुळे लक्षात ठेवा, तो बंदूक लपवतो, जरा बिडी वगैरे ओढतो, मग कुत्री येतात पुढे, मग पुन्हा बंदूक घेऊन त्यांना मारतो. पण सगळीकडे जगण्याची इच्छा सारखीच आहे. मानव बुद्धिमान असल्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत जगेल. तुम्हाला सांगतो, भाज्या खूपच महाग झाल्या तर गवताच्या रेसिपीज, आपण निरनिराळे शेफ असतात ना मोठ्या टोप्या घातलेले, ते कारण की या गवताची ही करा भाजी, त्या गवतात ते घाला, ती भाजी करा. मागे समर्थानीच्या चरित्रात एक प्रसंग येतो. एक साधू, त्याला कुणीच काही घालत नाही. तो म्हणतो, तुम्हाला माझ्या शिष्याने सांगितलं नाही का, मला फक्त तुम्ही भांडं द्या, पाणी द्या, काहीतरी उजव निर्माण करण्यासाठी काहीतरी सामान द्या विस्तव करण्यासाठी. मला दगडांची उसळ लागते, मला तुमच्याकडून धान्य नको, मला तुमच्याकडून पीठ नको. सगळेजण बघायला लागतात, दगडांची उसळ कसा करणार आहे आणि तुमच्या देखत मी ती खाणार आहे. मग तो आपल्या शिष्यांना सांगतो, चांगले असे गोटे घेऊन या छोटे छोटे. मग तो आणतो. एक बाई त्याला भांडं देते, दुसरी पाणी देते, तिसरा उजव पेटवायला वगैरे सगळं देते. तो म्हणतो, अरे वा, उकळायला लागले, जसे बटाटे उकडतात ना ते उकडायला लागलेले आहेत, तर थोडं मीठ द्याल का? हा काहीतरी भयंकर करतोय, त्याच्यात चांगली शक्ती आहे म्हटल्यानंतर देते की मीठ, देते की हळद.
देते की कांदे, सगळे पदार्थ तो मागतो आणि त्या सगळ्या हरवून जातात की हा दगडाची उसळ करून खाणार आहे. आणि ज्यावेळेला ते शिजतं त्यावेळेला तो दगड काढून टाकतो आणि बाकीची उसळ खातो. कारण ह्या लोकांनी त्याला चणे आणून दिलेले आहेत, काय आणून सगळं आणून दिलेलं आहे. म्हणून माणूस हा बुद्धिमान आहे. माणूस मरणार नाही, सगळ्यात शेवटी मरेल. आता देहाच्या पातळीवर तो लवकर मरेल, कारण आपल्याला सहन करण्याची शक्ती जनावरांपेक्षा कमी आहे त्या मनाने. कुत्र्यांना वगैरे कोविड झाला का हो सांगा बरं, साधा प्रश्न आहे. नाही झाला त्यांना. हा कोविडच्या जंतूला हा कुत्रा आहे, हे मांजर आहे, नाटक किती मांजरं मरायला पाहिजे होती, कुणी त्यांना व्हॅक्सिनेशन दिलेलं आहे, त्यांना इम्युनिटी कशी मिळते, हे विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आता हाच पुढे भाग आहे बघा बरं. सर्वास जळते शीतळ, सर्वास अग्नी तेजाळ, सर्वास अंतःकरण केवळ जाणते काळ. कॉन्शियसनेस, एक कॉन्शियसनेसमध्ये फरक आहे. मी माणूस आहे हे फक्त माणसाला कळतं, मी कुत्रा आहे हे कुत्र्याला कळत नाही. सायकोलॉजीमध्ये एक उदाहरण देतात की टायगर्स आणि लायन्स दे लिव्ह इन फॅमिलीज, हर्ड ज्याला म्हणतात, कळपात राहतात ते. म्हणजे त्याची पत्नी, त्यांची मुलं त्यांची काळजी घेतात. आपण बघतो ना ॲनिमल प्लॅनेटवर बघतो. पण असे दोघंजण फिरायला निघाले आहेत, मुलं आता मोठी झालीत ना, ते बघतील काहीतरी आपण जरा फिरायला जाऊया. एक धबधबा आलेला आहे, तर कधी मिस्टर टायगर विल से टू मिसेस टायगर वॉटरफॉल, काय ते तुषार उडत आहेत आणि काय ते तिथे दिसतं इंद्रधनुष्य, काही म्हणणारच नाही. कारण त्यांना व्होकॅब्युलरी नाही आहे, त्यांना वाणी नाही आहे आणि त्यांचा कॉन्शियसनेस आहे, जाणीव. त्यांना तो धबधबा म्हणलं तर काहीतरी निराळं दिसत असेल, खूप पाणी एवढं कळत असेल. पण हा धबधबा आहे, आपण जर तिथे गेलो, विचार करा की कॉन्शियसनेस सगळ्यांना आहे, कमी जास्त प्रमाणात आहे. परंतु सहज पुढचं समजावं म्हणून एक उदाहरण देतो. मागे दिलेलं होतं, शाळेत आमचा एक विद्यार्थी होता. आईवडील खूप श्रीमंत होते, कॅनडाला गेले आणि याचं वर्ष चालू होतं. अभ्यासाकडे त्याचं लक्ष नव्हतं. घरात त्यांनी प्राणी पाळले होते, मांजर होतं, कुत्रा होता, पोपट होता पिंजरात, एक घोडा पाळला होता त्यांनी. पण वडील श्रीमंत होते, एकुलता एक मुलगा आवडता होता आणि ग्रॅनीचा ताब्यात दिला होता. ग्रॅनीचा अभ्यास बिलकुल करायचा नाही. मला तो म्हणतो, सर मला हिंदी बिलकुल येत नाही, पण तुम्ही झिरो जे देता ते मोठे कसे देता, छोटा झिरो द्या ना. मी म्हटलं छोटं शून्य आणि मोठं शून्य याच्यात का भरपूर फरक आहे. छोटं शून्य असलं की ते माझ्या आजीला दिसत नाही, मी सहज एक मोठं शून्य तिला दिसतं की होते कॅटरेक्ट जरी झाला तरी. आणि तुम्ही काय करता, सगळ्या प्रश्नांना झिरो झिरो चिडून इथे मोठा झिरो देता. तर मोठा झिरो, मला त्याची डिफिकल्टी अगदी कळली. मग मी त्याला अगदी बारीक द्यायला, हे चालेल ना, हो हे अगदी चालेल. मी सांगू शकतो 100 100 आहे. मागे एक आडी काढली की 100 झाले माझे. पण मोठ्याला प्रॉब्लेम येतो होणारा, हे त्यांनी सांगितलं होतं. शेवटी वर्ष संपतं, आई सांगते तू नापास होणार आहेस. पण इथे तेच जर सिलेबस चालवणारे कोणी असतील, पुस्तकं घेऊन ये, तुझी स्कूल बॅग घेऊन ये. चार्टर विमान त्याच्यासाठी देतात, एक छोटं विमान आहे आणि त्याच्यात त्याचं सगळं घालतात. घोडा वगैरे सुद्धा विमान चढवलेला आहे. सगळं आपला लवाजमा घेऊन हा कॅनडाला निघालेला आहे. आणि वाटेत खरंच तुम्हाला सांगतो, अशा वेळेला आम्ही त्याला प्रश्न विचारला, तू आता जाणार आहेस आणि जर आपण रफ वेदर म्हणतो ना, तो सुरू टर्ब्युलन्स तो जर आला आणि तुला त्या एअरोस्टेसने सांगितलं की वजन कमी करायला पाहिजे विमानातलं, तर तू काय उलटी टाकशील का? नाही 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 म्हणला, पहिल्यांदा मी माझी स्कूल बॅग टाकेन. गंमत बघा. त्याच्यानंतर तरी ते वजन जास्त झालेलं आहे, मग मी त्या पोपटाला टाकेन. नंतर ह्या उत्तर आहे या प्रश्नाचं. नंतर मी मांजराला टाकेन, मला खूप आवडतं. कुत्रा, तर मग नंतर मी कुत्र्याला टाकेन. सगळ्यात शेवटी घोड्याला टाकेन. आणि नंतर तरी जास्त असेल तर एअरोस्टेस उडी टाकण्याची वाट बघेन आणि नंतर मी उडी टाकेन. त्याला सांगितलं हा क्रम तू कसा लावलास? त्यांनी उत्तर काय दिलं, जीव आहे ना त्यातल्या त्या जीव पोपटात कमी आहे आणि घोड्यात जास्त आहे आणि माझ्यात सगळ्यात जास्त आहे. त्याला हा जीव म्हणजे कॉन्शियसनेस सांगायचा आहे. अर्धा जीव वगैरे असं काही नाही, सगळ्यांचा जीव सारखा आहे, पण कॉन्शियसनेस प्रत्येकाचा निर्णय आहे. पोपटाला आपण पोपट आहोत याची जाणीव, घोड्याला आपण घोडा आहोत याची जाणीव ही रिलेटिव्हली जास्त आहे आणि माणसात सगळ्यात जाणीव जास्त आहे. म्हणजे जीवाचं आता बघायला गेलं ना तर सायन्सच्या पुस्तकात व्हेजिटेबल्स आर लिव्हिंग सब्जेक्ट्स, सजीव आहेत त्या. नाहीतर त्या वाढतात कशा, त्यांना पिल्लं कशी होतात, आहेत ना सगळं सजीव आहेत. मग तुम्ही त्याच भाज्या खाता म्हणजे नॉनव्हेजच झाले की ते, बरोबर आहे. पण त्याला हेच उत्तर आहे, ते भाज्यातला जो जीव आहे ना
तो न दिसणार आहे. नाही तर मग काही खायलाच नको ना. गाईचं दूध सुद्धा लोक नॉनव्हेज म्हणतात. काही जण कोंबडीच्या अंड्याला विशिष्ट प्रकारच्या व्हेज म्हणतात, त्याला रामलड्डू वगैरे म्हणतात. हा सगळा प्रकार आहे ना, हा बुद्धीनं सर्वाईव्ह होण्यासाठी माणसाने केलेला आहे. हे इथे सांगितलेलं आहे की माणसाचा जाणीव सगळ्यात जास्त आहे. पुढे बघूया. जाणीव म्हणजे अंतःकरण. अंतःकरण विष्णूचा अंश जाण. अंतःकरण हा विष्णू आहे. विष्णूचा अंश. विष्णू करीतो पाळण येणे प्रकारे. आता हे देवांचे रोल सांगितलेले आहेत. एकच देव आहे आणि ह्या तिघा देवांच्या पलीकडे आहे. त्या देवाबद्दल आत्ताचा हा दशक आहे. त्या देवाबद्दल ज्याला आपण परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर आणि शक्तीच्या बाबतीत पराशक्ती, सगळ्यांच्या पलीकडे, हा तो समास आहे. बघा, नेणता पाणी, आता नेणता प्राणी संहारतो ते नेणी व तमोगुण बोली जातो. तमोगुणे रुद्र संहारितो येणे प्रकारे. तमोगुणाचं प्रतीक शंकर सतत काहीतरी निर्माण करतो, तो ब्रह्मदेव रजोगुणाचं, आणि प्रतिपालन करतो, प्रेमानं सांभाळतो, तो विष्णू हा सत्वगुणी आहे. म्हणजे ब्रह्मदेव हा रजोगुणी, विष्णू हा सत्वगुणी आणि शंकर हा तमोगुणी असं मानलेलं आहे त्यांच्या कार्यावरून. पण काही जाणीव काही नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव. जाणता नेणता जीव जन्मासे येते. ज्यावेळेला जाणता नेणता म्हणजे काय, काहींना ज्ञान असतं, माणूस वगैरे उदाहरण, काहींना कमी ज्ञान असतं. ते काही गोष्टी जाणत असतात. देहाच्या पातळीवरचं जाणीव सगळ्यांना आहे, पण जाणीव भावनांची आहे, जाणीव विचारांची आहे, जाणीव कल्पनांची आहे, जाणीव काहीतरी नवीन निर्माण करायला लागते, ती माणसाकडे आहे, ती दुसऱ्याकडे नाही आहे. म्हणून ऐसा उत्पत्ती स्थिती संहार. उत्पत्ती कोण, ब्रह्मदेव. स्थिती कोण, विष्णू. आणि संहार कोण, शंकर. ब्रह्मा, विष्णू, महेश, हे तीन आपण म्हणतो. हा रजोगुण. प्रसंगे बोलीला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यय करावा. हा शब्द पुन्हा येणार आहे. प्रत्यय म्हणजे तुम्ही अनुभव घ्या. आता प्रत्येकाचा अनुभव घ्यायचा विचार करा ना. विष्णू पालन करतो, म्हणजे विष्णूची जमीन कोण आहे, लक्ष्मी. लक्ष्मी काय, पृथ्वीला लक्ष्मी आपण म्हणतो. आणि विष्णू पत्नी नमोस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. उठल्यानंतर आपण पृथ्वीला नमस्कार करतो, जमिनीला नमस्कार करतो आणि त्याला विष्णू पत्नी म्हणतो. कारण विष्णू आपलं जे पालन करतो त्याच्यासाठी जे साधनं लागतात ती सगळी जमिनीतून येतात. की साधा संसार पाडव्याला आपण जो गुढी उभारतो त्याच्यावर एक भांडं असतं ना, धातू, तो जमिनीतून येतो. त्याला आपण कपडा लावतो, कापड जमिनीतून येतं. त्याला आपण फुलं लावतो, त्याला आपण ते हे लावतो, कडुनिंबाच्या टाळी, सगळं लावतो. तो बांबू, हे सगळं जमिनीतून आलेलं आहे. म्हणजे विष्णू जरी पालन करत असला तरी पालनाची साधनं जमीन म्हणजे त्याची पत्नी देते, हे लक्षात ठेवा. हा म्हणायचा विचार करा. हा प्रत्यय आहे. हा प्रत्यय आल्यानंतर मी जमिनीला नमस्कार करीनच. आणि म्हणून भूमी खणताना नमस्कार करतात, भूमिपूजन. शेती करताना कुणाकुणाला नमस्कार करतात, बैलाला नमस्कार करतात, त्या नांगराला किंवा अवताला नमस्कार करतात, बीजाला नमस्कार करतात, जमिनीला, पाण्याला, सगळ्याला नमस्कार करतात. आणि मग शेतकरी नांगरायला सुरुवात करतो. हा आपला संस्कार आहे. भूमिपूजन काय, आता घर बांधून तयार झालेलं आहे. गृहप्रवेश करताना, घरात अग्निप्रवेश, अग्नी घेऊन जाताना, हे मंत्र आहेत. म्हणजे सगळ्यांची आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. विटा नसत्या तर घर झालं असतं का, सांगा बरं. पत्रे नसते किंवा सुडतं नसते तर छप्पर झालं असतं का. खाली प्रत्येक घराचे जे निरनिराळे भाग आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो की फॅक्टर्स, जे रिस्पॉन्सिबल किंवा कॉन्स्टिट्युअन्स, रॉ मटेरियल, हे सगळं निसर्गातून येतं. म्हणून सांगितलेलं आहे. पुढे बघा काय सांगितलं आहे. काही ऐसा उत्पत्ती स्थिती संहार, प्रसंगे बोलीला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यय करावा. आता पुढचा समास. प्रत्यय म्हणजे विचार करा, अनुभव घ्या. प्रत्यय म्हणजे अनुभव. आपण एक महत्त्वाचा श्लोक म्हणतो, मंत्र, कशात, अथर्वशीर्षात. काय म्हणतो, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, आणि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. जायते म्हणजे सगळं जग तुझ्यामुळे आणि तुझ्या आत निर्माण होतं. सगळं जग तुझ्या आत जिवंत असतं आणि सगळ्या जगाचा लय, नाश हा तुझ्यातच होतो. हे गणेशा, चौथं काय सांगितलेलं आहे, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्ययेते. या सगळ्या जगाचा प्रत्यय, उत्पत्ती स्थिती संहार. आपण सुद्धा म्हणतो ना, झाड झालं आता कापून टाका. केळीचा घड आलेला आहे, पहिल्यांदा लावलं, उत्पत्ती स्थिती वाढलं, आता केळ आली त्याला, चला आता संहार, नष्ट करायला पाहिजे. हे आपल्याला कळतं. केळीला कळत नाही, आता आपलं मरण जवळ आलेलं आहे, त्याला कळत नाही, पण आपल्याला कळतं.
म्हणून स्वामींनी विचार दाखविला, येथे विष्णूचा अभाव दिसून आला, ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही. त्यांनी काय सांगितलेलं आहे? स्वामींनी विचार दाखवे सांगितलं काय? विष्णूचा अभाव दिसून आला. अभाव शब्दाचे अनेक अर्थ आहेत. एक भाव नाही तो अभाव आहे, आणि दुसरा आहे तो प्रभाव. इथे विष्णूचा आपण म्हणतो ना, विष्णूची शक्ती जमीन आहे. सगळ्या जमिनीतून आलेली सगळी साहित्य सामग्री वापरून विष्णू प्रतिपालन करतो. इथे विष्णूपेक्षा इथे जमीन प्रभावी झाली. बाकीचे ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे झाले, मग विष्णूलाच तुम्ही प्रतिपालक का म्हणता? बघितलं ना, सगळ्या सृष्टीचा प्रतिपालक विष्णू. सगळे महत्त्वाचे आहेत याच्यात, असं का नाही? उत्तर काय दिलं लक्षात ठेवा. ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा, चारमुखी ब्रह्मदेव. कारण चारी दिशांनी त्याला सृष्टी निर्माण करायची होती, आणि निर्माण केलेली सृष्टी कशी पुढे चालली आहे की नाही त्याला बघायचं होतं. म्हणून चतुर्मुखी ब्रह्मा, त्याला सगळ्या दिशांनी तोंड आहे. येथे प्रत्यय नाही, हां तेथे विष्णूचा, येथे प्रत्यय नाही त्याचा, पालन करता विष्णू चौभुजांचा, तोही ऐकून जाणार. या आम्हाला प्रत्यय येत नाही. अभाव म्हणजे काय? भाव. विष्णूचा अनुभव कुठे येतो? आम्हाला मुलांना जर विचारलं ना, खरंच तुम्हाला तो काही वर्षांपूर्वी मुंबईसारख्या शहरात हे भैये आणत होते, दूध कोण देतो? तो भैया देतो, हे उत्तर देत होते. आणि अगदी बरोबर आहे. गाय कुठे बघितली आहे? दूध कोण देतो? भैया देतो. दूध कशातून येतं? प्लास्टिकचं दूध गाईपासून येतं, हे नंतर. म्हणून गोठ्यात त्यांना न्या, निदान पिक्टोरियल दाखवा, याला गाय म्हणतात, याला घोडा म्हणतात. हे असं शिक्षण नाहीच आहे. मुलगा बघतो त्याप्रमाणे उत्तर देतो, भैया देतो दूध. तसं इथे झालेलं आहे. आम्हाला कळत नाही प्रत्येक याचा म्हणजे अनुभव. विष्णू म्हणजे कोण आम्हाला कळत नाही, ब्रह्मदेव म्हणजे कोण आम्हाला कळत नाही. आम्हाला फक्त वर्णन माहीत आहे. ब्रह्मदेवाला 4 तोंड, विष्णूला 4 हात, शंकर म्हणजे अत्यंत उग्र, हे वर्णन माहीत आहेत आम्हाला. शंकराचा प्रत्यय येण्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी उपासना करायची. आणि प्रत्येक देवाचे सण आहेत, प्रत्येक देवाच्या दिवसाचा काळ आहे, प्रत्येक देवतेचं झाड आहे, प्रत्येक देवतेचं वाहन आहे. या सगळीची पुराणं निर्माण झाली की तुला या देवाचा प्रत्यय घ्यायचा आहे ना, अनुभव घ्यायचा आहे ना, तर याप्रमाणे वाग. हे गुरुचरित्र म्हणजे काय? सद्गुरूंचा अनुभव घ्यायचा आहे ना, तर गुरुचरित्रात मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे तू वाग, त्याप्रमाणे उपासना कर. ह्याला प्रत्यय घेणं म्हणतात. म्हणून मूळ मायेचं कोणी केले हे तो पाहिजे कळले, तेही देवांचे रूप झाले ऐलीकडे. हाय सगळ्यात हे ब्रह्म विष्णू महेश ऐलीकडे आहेत. ऐलीकडे पलीकडे काय? सगळं अलीकडे आहे. पलीकडे काय? पलीकडे फक्त ब्रह्म आहे. ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा. आपण जे म्हणतो परम म्हणजे सगळ्यात पलीकडचं, त्याच्या पलीकडे काही नाही. त्याला परम हा शब्द आहे. परम ईश्वर, परमेश्वर. परम आत्मा, परमात्मा. आपण म्हणतो ना परमशक्ती, ही पराशक्ती किंवा परमशक्ती देवी आहे, ती परम आहे. ते बाकी ब्रह्मा विष्णू महेश अलीकडे आहेत. हे या सगळ्याच्या ते सांगितलं. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश त्यांचे अवतार, यांना दैवत, कुलदैवत, आराध्य दैवत बनवता, त्यांचा जप करता, त्यांच्या मंदिरात जाता. हे सगळं लक्षात ठेवा, करा, करत राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेला कल्पांत होईल त्यावेळेला हे सगळे देव नष्ट होतील. सगळे देव नष्ट होतील. उरेल फक्त परब्रह्म, जिथून निर्माण झाले. पलीकडे फक्त हे समजून घेणं उपयोगी पडतं का? इंटलेक्च्युअल लेवलवर उपयोगी पडतं. मी तुम्हाला तेच सांगितलं ना, पुढे पुढे हा जरा बोरिंग वाटेल म्हणून मी जरा इकडचं तिकडचं सांगून हा इंटरेस्टिंग बनवतो आहे. नाहीतर मूळ माया म्हणजे काय आहे लक्षात ठेवा. मूळ मायेचं कोणी केले हा प्रश्न आहे. मूळ मायेचं कोणी केले हे तो पाहिजे कळले, तेही देवांचे रूप झाले ऐलीकडे. मूळ माया लोकजननी, तयापासून गुणक्षोभिणी, गुणक्षोभिणीपासून त्रिगुणी जन्म देवा. आता हे जे आहेत ना, हे पुढे सांगितले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिल्यांदा काय होतं? फक्त ओम होता. ओम म्हणजेच परमात्मा, परमेश्वर. आणि सद्गुरू, आपण परमेश्वराच्या पलीकडे काय असेल तर सद्गुरू. काहीतरी मानायला पाहिजे ना. सद्गुरू सर्वोपरी, सद्गुरू अंतिम किंवा सद्गुरू प्रथम. माझ्याकडून गेलो की अंतिम सद्गुरू आहे, पण सद्गुरूकडून आलो तर पहिला सद्गुरू आहे ना, त्याच्यापासून सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणून ओमपासून पहिल्यांदा निर्माण काय झालं तर आकाश. आकाश आहे ना, आहे म्हणून तर आपण हालचाली करतो, घरं बांधतो, सगळंच आहे. दिसत नाही म्हणून आहे. पण आपण हे अनेकदा बघितलेलं आहे. आज आता हा समासाचा आहे म्हणून आकाशात स्पंदन निर्माण झालं, कंपन निर्माण झालं, त्याच्यापासून वारा निर्माण झाला, वायू.
आकाशातून वायू निर्माण झाला. वायू इतक्या वेगाने व्हायला लागला की वायूपासून त्या वेगातून तेज निर्माण झालं, अग्नी निर्माण झाला. आता बऱ्याच वेळेला वेगात जर आगगाडी वगैरे गेली ठिणग्या पडतात माहीत आहे ना, त्या वेगामुळे आता वायूचा वेग आहे हा, त्याच्यामुळे अग्नी निर्माण झाला. अग्नी तेज होतं, ते अग्नी आहे ना ते अग्नीचं जे तेज आहे त्याच्यापासून पाणी निर्माण झालं. हे आपल्याला कळत नाही, पण हे मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं होतं. त्याचे डोळे पाणीदार आहेत, तेजस्वी आहेत. तेजस्वी म्हणजे अग्नीसारखे आहेत. ही तलवार आहे ना ही पाणीदार, त्याची धार आहे. काय ते पाणी म्हणजे ते मोती आहेत ना, मोती. पाणी कसं आहे त्याचं, शेती वगैरे विचारतात. पाणी म्हणजे तेज कसं आहे, हिऱ्याचं पाणी कसं आहे, तेज. म्हणून तेजापासून पाणी निर्माण झालं, पाणी गोठलं आणि त्याच्यापासून पृथ्वी निर्माण झाली, जमीन निर्माण झाली, सॉलिड निर्माण झालं. आकाश हे सॉलिड, लिक्विड आणि याच्या गेसच्या पलीकडे आकाश आहे की हो. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी, हा निर्मितीचा क्रम सांगितलेला आहे. आता हा कसा येतो ते बघा. म्हणून पहिल्यांदा ब्रह्माला निर्माण करायचं होतं. त्याला काय सगळ्यांनी थिअरी सांगितलेली आहे, प्रत्येकाला सांगता आलेलं नाही. पण एकाकी न रमते, सगळीकडे ब्रह्म आणि ब्रह्मच होतं, दुसरं काहीच नव्हतं ना. परब्रह्म, ओंकार, तर ओम सगळीकडे होता, दुसरं काहीच नव्हतं. यांना कंटाळा आला. त्यांना आपल्याला खेळण्यासाठी, आपल्याबरोबर बोलण्यासाठी, हसण्यासाठी, गाण्यासाठी पार्टनर्स हवे होते. भिडू आपण म्हणतो ना, ते भिडू हवे होते त्यांना. मग ब्रह्माने निर्माण कुठून केलं, दुसरं काहीच नव्हतं. म्हणून ब्रह्माने ब्रह्मापासूनच ही सगळी निर्मिती केली. म्हणून सगळ्या निर्मितीत ब्रह्म आहे. आपण आता म्हणतो ना हेरिडिटी, म्हणजे माझ्या आईवडिलांचे हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिक गुण माझ्यात येतात. पण माझ्या आईवडिलांच्या, त्यांच्या आईवडिलांचे म्हणजे माझ्या आजी आजोबांचे आलेले असतात. आजी आजोबांचे गुणसुद्धा आपल्यात येतात. पणजी पणजोबांचे येतात. म्हणजे अगदी आपलं जे गोत्र वगैरे आपण म्हणतो तिथला पहिला पुरुष किंवा पहिलं दाम्पत्य असेल, अगदी मायक्रो प्रमाणात असतील, पण या सगळ्यांची हेरिडिटी माझ्या आहेत. माझ्या जीन्समध्ये या सगळ्यांचे गुणधर्म आहेत, सगळ्या पिढ्यांचे. आजी आजोबा, पणजी, त्यांचे वडील, त्यांचे आईवडील, त्यांचे आईवडील आहेत. हे बघा, लक्षात घ्या, हे कॉमन आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, मूळ माया कोणी केली, ब्रह्मदेवाला कंटाळा आला. त्यांनी काहीतरी निर्माण करायला, निर्माण करण्याची जी शक्ती आहे, आपल्याला चहा करायला अग्नी लागतो ना, ही शक्ती आहे. गाडी चालवायला आपल्याला पेट्रोल लागतं, पेट्रोलमध्ये ती शक्ती आहे. गाडीला पुढे ढकलण्याची शक्ती आहे ती. आणि म्हणून ह्याला शक्ती कुठली, माया ही शक्ती आहे. ब्रह्मदेवाची शक्ती माया. आपण तो गीतेतला श्लोक आठवतो ना, अर्जुन विचारतो, तू मला कायम तुला भेटायला हवंय, तू कुठे असशील. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. हे अर्जुना, सर्व भूतांच्या हृदयात मी आहे. भूत म्हणजे निर्माण झालेले, धुळीचं कण, पाण्याचा थेंब, सगळं त्याच्या हृदयात मी आहे. मग हृदय म्हणजे काय, हार्ट. हार्ट म्हणजे काय, आतला, आणखीन आत, आणखीन आत. आणि आता ह्याच्या आत काय आहे, काहीतरी यंत्र असतील, बरं त्याच्या आत काय आहे असेल. असं करत करत आपण ॲटम, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन म्हणतो ना, आत आत जाण्याची क्रिया आहे ती, सगळं आहे ते. आणि म्हणून सांगितलेलं आहे, मूळ माया ही निर्माण केली ब्रह्मदेवाने, ब्रह्मदेवापासून निर्माण झाली. पण ब्रह्मदेव तिचा करता नाही. ब्रह्मदेव, ब्रह्मदेव म्हणूच नका, ब्रह्म, परब्रह्म. ब्रह्मदेव हे नंतर निर्माण झालेलं आहे बा, त्यांनी मग निर्माण केलं. पण मूळ मायेचं कोणी केले हे तो पाहिजे कळले. तीही देवांचे रूप झाले अहिलीकडे. मूळ माया लोकजननी, लोक निर्माण झाले. लोक म्हणजे पीपल, हा एक अर्थ झाला. लोक म्हणजे प्रदेश, नागालोक वगैरे आपण म्हणतो ना, ते प्रदेश आहे. आणि लोक म्हणजे आत्ता सांगितलेला प्रकाश. हे तीन अर्थ आहेत लोक शब्दाचे. आणि म्हणून लोकजननी. आता लोकजन सगळ्यांच्यात नुसतं तेज पसरलं. आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो ना, ब्रह्माचं चैतन्य म्हणजे आपले महाराज आहेत. ब्रह्माला काहीतरी निर्माण करण्यासाठी जी शक्ती लागते त्याला चैतन्य हा एक शब्द आहे. माया ही एक ती शक्ती आहे. शक्ती आहे ती, त्याचे निरनिराळे पैलू आहेत. उष्णता, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, गती वगैरे सगळ्या शक्तीचे पैलू आहेत. मूळ शक्ती एकच आहे. म्हणून परब्रह्माला एकट्याला कर्मेना बोर झालं. कोण, परब्रह्म. आता हे असं कसं बोर येईल प्रश्न विचारू नका. इथे सांगितले, आपण समजून घेऊया. त्याला प्रत्यय म्हणलेला आहे, समजून घ्या ना. आणि प्रत्येक शास्त्रात काही ना काहीतरी
असे ज्याला फंडामेंटल ॲसम्पशन्स म्हणतात, दे आर गिव्हन ॲज प्रूव्ड, डोंट आस्क प्रूफ, मागू नका. माझ्या श्रद्धेच्या कल्पनेत राम ही असंख्य लोकांची श्रद्धा आहे. काय निरनिराळ्या देशातून लोक येत आहेत. काल एरियल व्ह्यू दाखवला आणि ते मुख्य रामन आहेत कोणतरी त्या रामदास याचे ट्रस्टचे, ते रडायला लागले. ते म्हणाले रामाला तुम्ही विश्रांतीच देत नाही आहे, हा बालराम आहे, सतत दर्शन 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 दर्शन, माझ्या रामाला विश्रांती द्या. आणि ते लोक दाखवलेत, एवढे लोक तुम्ही आयुष्यात बघितले नसते. संपूर्ण गोव्याची लोकसंख्या का असं प्रचंड आकाशातून, आणि लोक म्हणजे सगळे असे ते रांगेत उभे नाही आहेत, सगळे असे जत्रेत जमतात तसे उभे आहेत. आणि प्रत्येकाला दर्शन हवं आहे. दर्शनाचे म्हणून त्यांनी व्यवस्था शिस्त निर्माण केलेली आहे, ते ठीक आहे. पण एवढ्या लोकांना दर्शन म्हणजे मला रात्रंदिवस अनेक महिने जागावं लागेल. कारण हे दर्शन घेऊन गेलं की नवीन लोक येणारच आहेत, किंवा येणारच आहेत. आणि म्हणून विचार करायला पाहिजे आपण की त्यांना रामाला विश्रांती दिली पाहिजे, हा त्यांचा भाव आहे. विचार करा, आपल्याला राम दगडच वाटतो. जरी प्राणप्रतिष्ठा शब्द वापरला तरी रामाच्या आतला प्राण दिसत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, राम डोळे हलवतो, राम ओठातून हसतो, हे सगळं दाखवलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तो. आणि परवा मी तुम्हाला सांगितलं होतं, रामनवमी जवळ येते 17 एप्रिलला. बघा तुम्ही सगळीकडे रिफ्लेक्ट होऊन रिफ्रॅक्ट होऊन वगैरे सगळं रामाच्या डोळ्यावर सूर्यकिरण असं मध्यान्हवरच्या सूर्याचं रिफ्लेक्शन दाखवणं हे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सलाच शक्य आहे. आपण काय इकडचं दाखवत येतो आरसा करून, आपण आपल्या लहान भावाच्या डोळ्यावर काढून त्याला रडवत होतो, माहीत आहे तुम्हाला. ते अँगल पाहिजे ना. डोक्यावर आलेला सूर्य आहे, मग त्या सूर्याचं किरण ते नेऊन इकडे आरसा आहे, तिकडे ते अत्यंत पॉलिश्ड अशा ब्रासच्या प्लेट्स वापरलेल्या आहेत, या सगळ्या भिंती वगैरे तयार केलेल्या आहेत ना. सगळं गणित आहे, सगळी कॅल्क्युलेशन्स आहेत. आणि 17 एप्रिलला दुपारी 12 वाजता ज्यावेळेला रामलला जन्मेल त्यावेळेला असं नुसतं गंध नाही, तसं पूर्णपणे जसं त्रिपुंड असतं उभं, आपण 3 लेखांचं महाराजांचं आहे ना गंध, तसं तुम्हाला दिसेल. आकाशातल्या चंद्राचं प्रतिबिंब दिसेल, सूर्याचं, चंद्राचं नाही. दुपारी 12चा सूर्य, दुपारी 12ला सावली नाहीच नसते, आपल्याला माहीत आहे ना. म्हणून आपण त्या कोल्ह्याची गोष्ट आहे, आपण त्या कोल्ह्यासारखे असतो. तो कोल्हा बिळातून निघतो, सकाळची वेळ असते, ही मोठी सावली बघतो आपली, कारण सूर्य नुकता उगवलेला आहे. तो म्हणतो बापरे केवढं सामर्थ्य आहे आपल्यात, आज ब्रेकफास्टला किमान उंट पाहिजे मला खायला, आणि जेवायला हत्ती, लंचला हत्ती. स्वतःच्या सावलीकडे बघतो, बाजूने कितीतरी उंट जातात, हे हा याला नको खायला, हा हत्ती नको, याला आपण जीवदान देऊया. कोल्हा ना तो असं करता करता सावली लहान होत होते. आणि ज्यावेळेला वरती येतो त्याला भूक लागलेली आहे कोल्याला, आणि बघतो तर सावली अगदी पायात आलेली आहे. तो म्हणतो इवन अ रॅट विल डू फॉर लंच. लंचला उंदीरसुद्धा पुरेल, उंट कुठे. म्हणजे सावली हा आपण सबस्टन्स समजतो. माझी श्रीमंती म्हणजे मी आहे, माझ्या डिग्रीज म्हणजे मी आहे, माझे पॉलिटिकल पॉवर म्हणजे मी आहे, माझं मोठं घर म्हणजे मी आहे, माझ्या इतक्या गाड्या म्हणजे मी आहे, माझा देह, माझी पत्नी, मुलं म्हणजे मी आहे. हा केवढा घोटाळा आहे हो. हे सगळं विसरा तुम्ही, एका क्रमाने इलिमिनेट करा, मग तुम्हाला मी कोण हे कळेल. आणि हा मी ह्याला कॅरेक्टर म्हणतात. हे कॅरेक्टर कोणत्याही परिस्थितीत, मग राम इज अ मॅन ऑफ कॅरेक्टर. हे नळ, दमयंती, विश्वामित्र, हरिश्चंद्र, लक्षात ठेवा. कोणत्याही परिस्थितीत मी हलणार नाही, माझी ज्योत तशीच राहील, इथे लक्षात ठेवा. म्हणून सांगितलेलं आहे की मूळ मायेचं कोणी केले हे तो पाहिजे कळले, तेही देवांचे रूप झाले ऐलीकडे. मूळ माया लोकजननी, मूळ माया म्हणलेले तयेपासून गुणक्षोभिणी. पहिल्यांदा 5 महाभूत तयार झाले. आत्ता तुम्हाला सांगितलं ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, बरोबर उलट्याने. पहिल्यांदा आकाश निर्माण झालं, नंतर वायू निर्माण झाला, नंतर अग्नी निर्माण झाला, नंतर आप म्हणजे पाणी निर्माण झालं, आणि शेवटी पृथ्वी निर्माण झाली. पण तरी देव निसर्गातली आहेत ना, त्यांना जीव कुठे. वारा वाहत असला तरी वाऱ्यात चैतन्य कुठे. पाऊस पडत असला तरी पावसात जीवन कुठे. पावसामुळे बीज येतं, पण बीजात जीवन आहे, लक्षात ठेवा. पुढे वटबीजाचं उदाहरण दिलेलं आहे. पाऊस पडतो, पावसात जीवन, आपण पाण्याला जीवन वगैरे म्हणतो, कारण पाणी मुख्य म्हणजे आत जातं आणि मग बीज असतं, त्या बीजातून वृक्ष किंवा पीक निर्माण होतं. हे लक्षात घ्या मुद्दामून. आणि म्हणून 3 गुण निर्माण केले, सत्व, रज आणि तम. सत्व, रज, तम ही आपली फिलॉसॉफी आहे. प्रत्येकात हे मिश्रण असतं.
आपण ज्याला आळशी म्हणतो, दुष्ट म्हणतो आणि प्रमादशील, आळशी माणसाकडून चुका होतात. तो कब्बशी आहे ना, नाही रे कब्बशी, आळशी उठणार सुद्धा नाही आणि मग ती कब्बशी फुटते. ती का फुटली? यांनी जर उठून ठेवली असती किंवा तो मुलगा छोटा हात पुढे करतो, यांनी जर आणखीन हात पुढे, आळशी माणूस तो. आळशांच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, की ते म्हणतो की खायला एकाने हे आणून दिली, नंतर तुमच्यासमोर बोर आहेत, तुम्ही खात का नाही? भरवणार कोण? कारण ते हातात बोर घेऊन खाणार कुठे? आणि मिशा असतात, कारण दाढी मिशा करायला शक्ती लागते. आळशांकडे तेही नव्हती. बोरं मिशीत अडकतात. अरे मिशीत बोर जरा ढकला ना तोंडात. हे जे आहे ना, हे सगळे आळशाचे महामेरू आहे, ते आळशी लोकांचे. तसं तमोगुण हा आळस आहे. सतत हालचाल, काहीतरी नवीन निर्माण करायचं, काहीतरी. विनोबाने उदाहरण दिलेलं आहे. दूध नुसतं पितील नाही, ते तापवतील. बरं, नुसतं तापवून पितील नाही, त्याच्यात साखर घालतील, चहा झाला, साखर घालतील, कॉफी झाली. किती पेय बनवता तुम्ही, त्याच्यात भात घालता आणि पायस बनवता, खीर, काय काय बनवता दुधाचे. बरं, दूध नुसतं नाही, काही दूध काढाल, त्याच्यात ते मुरवण वगैरे घालाल आणि त्याचं दही कराल. दुधाचं दही. हा रावण आहे, हा ब्रह्मदेव आहे, सतत काहीतरी करतो. दही नुसतं खाईल असं नाही, ते घुसळे ताक पिईल. बरं, नुसतं ताक पिणार नाही, वरचं लोणी आहे, लोणी कढवून तूप करेल. आणि एकदा तूप मिळालं ना की मिठायाच मिठाया, पदार्थच, रेसिपी. सगळं तळणं आहे ना, तूप हा बेस आहे ना, तेल तूप हा त्याचा बेस आहे. मग पुऱ्या तळा, निरनिराळे वडे तळा, निरनिराळ्या मिठाई वापरून ते तूप. थांबतच नाही माणूस. आज या निरनिराळ्या रेसिपीज आहेत ना, रेसिपीज प्रत्येक. मग थायलंडची निराळी आहे, चायनाची आता मागे पडली. इतक्या बाकीच्या रेसिपीज, म्हणजे हॉटेलमध्ये ते पदार्थ मेनूमध्ये असतं. थायलंड पाहिजे असेल, फ्रेंच कॉन्टिनेंटल पाहिजे असेल, सगळ्या याद्या दिलेल्या असतात. हा ब्रह्मदेव आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा रावण आहे त्या 3 भावातला. सतत काहीतरी उद्योग करत असतो. व्याप सगळ्यांना असतो, उपद्व्याप हा रावणाला असतो. हे लक्षात घ्या. व्याप असतं, त्याशिवाय जेवणार आहे कसं? उदरनिर्वाह केलाच पाहिजे, दुकान चालवलंच पाहिजे, त्यासाठी दुकान उघडलंच पाहिजे गिरायकाकडे. हे सगळं व्याप आहे. हा उपद्व्याप म्हणजे काय? दुसरी ब्रांच, तिसरी ब्रांच, हा उपद्व्याप आहे. तो म्हणतो पूर्वी आठवड्याची एक सुट्टी होती, मी बायकोला घेऊन सिनेमाला जात होतो, आता दुसरी ब्रांच काढली, तिकडे लक्ष पाहिजे म्हणून इकडे सुट्टी आहे ना, गुरुवारी घेतली होती गुरुसाठी, तो तिकडे वर्किंग डे ठेवला. आता तिसरी ब्रांच काढली. हा व्याप नाही, हा उपद्व्याप आहे. त्याच्यात आपण सापडतो आणि पूर्णपणे अडकतो. कोळ्याचं जाळं असतं, स्पायडर्स वेब, त्याच्यात तो अडकत नाही. आपलं हे नेटवर्क असतं, फिशरमेन्स नेट, त्या नेटमध्ये किंवा इंटरनेट, त्याच्यामध्ये आपण अडकतो. आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो नेट अडकवणार आहे, पण तुम्ही साईट व्हिजिट करता, त्याला www म्हणलेलं असतं ना, दॅट इज वेब. ते वेब आहे, वर्ल्ड वाईड वेब, नो www. वेब उपयोगी पडतं माझ्या जीवनाला. नेट फक्त मला अडकवतं, नेट मला गुंतवतं, गुंडाळतं, सोडतच नाही. आणि वेब मात्र मला निर्णय. म्हणून वेब ऑफ फॅमिली, वेब ऑफ लाईफ, वेब ऑफ नेचर. नेट काय करता? आणि आपल्याला खूप नेट असतो. माझं नेटवर्क फास्ट आहे, तू ये बघायला. काय फास्ट? सगळं इतकं फास्ट, तुझं थोडं फास्ट, काही बिघडत नाही आपलं. पण एक गंमत बघा, मूळ माया लोक जाणे. गुणशोभिनी म्हणजे काय? सुंदर माया तयार केलेली होती, पण मायात गुणांचा क्षोभ झाला. जसं आकाशात थोडा क्षोभ झाला, वारा निर्माण झाला, वारा वेगाने व्हायला क्षोभ. हे क्षोभ म्हणजे जे शांत असतं ते अशांत बनतं, जे स्वस्थ असतं ते अस्वस्थ बनतं, जे चैनीत असतं ते बेचैन बनतं. याला क्षोभ म्हणलेला आहे, क्षोभ, हालचाल. तर म्हणून गुणक्षोभिणीपासून त्रिगुणी जन्म देवा. त्रिगुणी जन्म झाले. आता तुम्हाला सांगितलं, रावणाचे 3 भाऊ, त्याच्यातला बिभीषण सत्वगुणी, कुंभकर्ण तमोगुणी आणि रावण रजोगुणी. आपल्यात हे 3ही गुण आहेत. आपण कधी कधी कुंभकर्णासारखे झोपून राहतो गरज नसताना. काल मला एकाने सांगितलं, मी तुमच्या कार्यक्रमाला आलो असतो पण 7 वाजेपर्यंत झोपलो. म्हणलं कार्यक्रमाचा 10 होत नाही, मी संध्याकाळी 7 पर्यंत झोपलो. आता याला काय सांगू, तुम्ही बोलणार काय याला? हा म्हणलं ठीक आहे, त्याच दिवसाचे ना का दुसऱ्या दिवसाचे? एवढंच त्याला विचारला प्रश्न. मुद्दा काय आहे? हा कुंभकर्ण आहे. आपल्यात कधी कधी कुंभकर्ण असतो. रावण तर आपल्यात नेहमी असतो. लक्षात ठेवा. मी करतो, हाव, अहम, आय, तो रावण आहे. विभीषण आपण नसतो असं नाही आहे, विभीषणही आपण असतो, क्वचित असतो. म्हणून आमची सायकोलॉजीची जी प्रोफेसर होती
तिने मला कसं जगायचं आणि कसं जगायचं नाही दोन्ही शिकवलं. शाळा किंवा संस्था कशी चालवायची आणि कशी चालवायची नाही शिकवलं. त्याचा मला शाळा चालवताना उपयोग झाला, वानतेला मला त्याचा उपयोग झाला. ती काय म्हणायची माहिती ना, आय नो इंडियन फिलॉसॉफी, आय नो इंडियन सायकोलॉजी. 7वा राजा तामा. मी उठून विचारलं, मी विद्यार्थी होतो, नंतर कलिग झालं तिचा. 8वा कोण? 7वा राजा जर तामा आहे, 8वा ती म्हणाली नो देर आर ओनली 3, 7वा राजा आणि तामा, म्हणजे सत्व, रज आणि तम. हे ते मला कळत होतं. 7वा जर आहे 7, 8वा कोण? सगळा क्लास हसला. हिला कळलं नाही, ती फ्रान्समधून आलेली होती, तिला कळलं नाही. नंतर सांगितलं 7वा म्हणजे 7, नो इट इज सत्व. तुम्ही काय म्हणता? सत्व. तिला एवढं अवघड जात होतं. म्हणलं जाऊ दे, 7वाच बरं आहे. आम्हाला कळलं. मुद्दा काय, हे त्रिगुण आहे आपण सगळेजण. दानव म्हणजे तम, देव म्हणजे सत्व आणि मानव म्हणजे रज. आपण कधी देवासारखे वागतो आणि मुलं इतकी हुशार असतात. बाबांना आपण परीक्षेत चांगला केलेला नाही आहे तरीसुद्धा पिकनिकची परवानगी पाहिजे. देवघरातून आल्याबरोबर बाबा पिकनिकसाठी 25 रुपये. कारण देवघरातून आल्यानंतर 15 मिनटं बाबा देवासारखे असतात, नंतर माणसासारखे होतात आणि ऑफिसमधून आल्यानंतर देवचासारखे बनतात, राक्षस बनतात, दानव. आपल्या तिन्ही आहेत आणि तिघांची एक्सप्रेशन्स आपल्याकडे असतात. म्हणजे जास्त देव राहणं हा उपासनेचा प्रभाव आहे. त्याच्यासाठी न चिडणं, कशाला उगीच स्पर्धा करायची, हिंसा करायची किंवा काम, क्रोध, लोभ याच्यावर क्रमाक्रमाने निदान थोडा तरी जय मिळा. मी तुम्हाला सांगतो, माझं तुमचं जे रीडिंग आहे ना, अनेक बाबतीत आपण खूप प्रगती केलेली आहे. वानतेला यायला लागल्यापासून इथे आपण उपासना 10 महिने तर सलग आपण दासबोध बघतोय. विचार करा, नक्की बदल झालेला आहे. आपल्या ॲटिट्यूड्समध्ये बदल झाला आहे, रिॲक्शन्समध्ये बदल करा तुम्ही. रिॲक्शन म्हणजे लगेच सांगू नका, तापू नका, त्याला उत्तर देऊ नका. मी आज एकाला सांगितलं की मी बोलतोय त्याच्यावर तू उत्तर बुधवारी देणार आहेस पुढच्या मला, कारण मी बोललो तू बोललो, मी बोललो तू बोललो, काही घडतच नाही. म्हणून यू होल्ड युअर रिॲक्शन, पुट देम ऑन होल्ड. नीट ऐक आणि नंतर विचार करून मला सांग. विचार करायला निदान तू 3 दिवस तरी घे. आपण लगेच रिॲक्ट करतो. हे लगेच रिॲक्शन हा रावण आहे आपल्यातला. लगेच राग येतो आपल्याला, विचार करत नाही. आणि आपण कृष्णाच्या चरित्रात 1 सेकंदात जरी निर्णय घ्यायचा असेल, पार्ट ऑफ द सेकंड ही स्टॉप्स, पार्ट ऑफ द सेकंड ही थिंक्स अँड देन रिमेनिंग पार्ट ऑफ द सेकंड ही ॲक्ट्स. स्टॉपिंग, थिंकिंग अँड ॲक्टिंग, या 3 स्टेजेस आपण घ्यायला शिकलं पाहिजे. एकदम रिॲक्शन देऊ नका. हो झालं ना, हा माणूस उपयोगी पडतो. वीज रडारड छाती वडवतायत, डोकं आपटतायत, ते लोक कुटुंबाच्या काही उपयोगी पडत नाही. पण कुटुंबाचे उपयोग 3ऱ्या दिवशी भेटायला म्हणतो, अरे मी जरा जमवाजमव करत होतो, हे असू देत तुझ्याकडे. काय आहेत? असू देत, नंतर बघ. आणि पैसे कर्ज झालेला असतो. हल्ली 10 दिवस एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे लाखो रुपयाचा खर्च असतो. म्हणाला मी पैसे जमवत होतो, जमवाजमव करत होतो, म्हणून तुझ्या त्या आईच्या अग्निसंस्काराला पोचलो नाही, नंतर दुसऱ्या दिवशी जर पोचलो नाही, आता 3 दिवस झाले, आता मी येतो. ह्याला एम्पथी म्हणतात. बाकीच्यांची सिम्पथी असते आणि सिम्पथी ऑफ वर्ड्स, व्हर्बल किंवा ओठापासून सिम्पथी. तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अजून एक गुलाबजाम घाल रे. अरे एकाच श्वासात, इन द सेम ब्रेथ आपण म्हणतो सिम्पथाइज विथ यू, वी आर टुगेदर इन आवर ग्रीफ, आवर ग्रीफ इज अ जॉईंट. असं म्हणताना बटाटे वडा पाण्यात पडला की नाही बघत असतं. हे सगळी लिप सिम्पथी आहे. बिवेअर ऑफ पिटी म्हणलेलं, पिटी, आय डोंट वॉन्ट पिटी. हे सगळे दिव्यांग शब्द इतका सुंदर शोधून काढलेला आपल्या पंतप्रधानांनी. अपंग काय म्हणतात त्यांना? ते म्हणतात वी आर नॉट डिसएबल्ड, वी आर डिफरंटली एबल्ड. बघा ना, हल्ली हात नसलेला म्हणून काय सुंदर पायाने लिहितात, पायाने चित्र काढतात. तो हात नसलेल्याने गोल्ड मेडल्स मिळवले आहेत स्विमिंगमध्ये. हात नाही तर स्विमिंग करतो. काही अवघड नाही आहे. माणसाने फोकस केलं पाहिजे. माझ्यात जे नाही ते कॉम्पेन्सेट केलं पाहिजे. उदाहरण तुम्हाला एक सांगू, ज्याला दिसत नाही ना तो धाकट्या बाबाला सांगतो आता जरा शांत राहा कारण बाबा आलेले आहेत. अरे तुला दिसत नाही ना, त्यांच्या पायाचा दांडाण आवाज मला ऐकू येतो म्हणतो. हो, आता ही आलेली आहे ना, ही आई आलेली आहे, या शेजारच्या वहिनी आलेल्या आहेत. आईसुद्धा बऱ्यापैकी दांडाण करते कारण नोकरीवरून तेही दमून येते. शेजारच्या वहिनी अगदी अलगद आलेल्या आहेत कारण त्यांना साखर पाहिजे आपल्याकडं. जो आंधळा मुलगा आहे त्याचं स्पर्शेंद्रिय लक्षात ठेवा एवढं ट्रेन, ह्याला कॉम्पेन्सेशन म्हणतात. कॉम्पेन्सेशन आणि निसर्गच ते कॉम्पेन्सेशन करतो. ह्याच्यावर आधारित तुम्ही गुगलवर जरा, ज्यांना कोणाला क्युरिओसिटी आहे बघा,
टेलेकायनेसिस नावाचं एक तंत्र आहे. ह्याला काय असतं, हात मोडतो म्हणून तो म्हणतो की आता तू कामगार करू शकणार नाहीस काम, तो म्हणतो मला काही दिवस द्या ना. नंतर बायको म्हणते की काय करणार आहे, तर ते एका हाताने त्यांना सायकल चालवता येत नाही, सायकलवर बसता येत नाही, एका हाताने काय हात सोडून सुद्धा सायकल पण बसायला हँडल नको का धरायला, ते बरीच कामं करू शकत नाही आहेत. आणि ती म्हणते की हल्ली ते चमचा त्यांच्या समोरचा आहे ना, तो फिरतो, त्यानं उजवा हात नाही आहे, डावा हात खुर्चीवर आहे, पण चमचा फिरतोय, साखर घातलेली विरघळ होते. मला वाटतं ही काहीतरी भुताटकी आहे. परवा गंमतच झाली, मी त्यांना टिफिन नेऊन द्यायला लागले, तू बिलकुल घेऊन बस तिथे ठेव, आणि टिफिन तरंगत जायला लागलं. म्हणजे जणू काही यांना हात आहे अशा पद्धतीने हे वागायला लागलेले आहेत. मित्र म्हणतात आमचं काही नाही, आणि ते देव आणून देवस वगैरे काही करायचे नाही. बघा इतक्यात ती मुलगी असतो, तिची चढते आणि म्हणते की बाबा मी बघा चढले की नाही. वरचं रेलिंग असतं वरच्या मजल्यावर, त्याच्यात ती चढते आणि चढल्यानंतर तिचा तोल जाऊन पडते. हा धावत जातो, त्या मुलीला धरतो ना, त्यावेळेस ते मित्र म्हणतात व्हॉट इज इट, तुम्हाला दिसत नाही हात, पण हाताची सगळी फंक्शन्स करणारा टेलिकायनेसिस. कायनेसिस म्हणजे कायनेटिक मूव्हमेंट, आणि टेली म्हणजे डिस्टन्स. आणि ह्याला सायकोलॉजी किंवा पॅरासायकोलॉजीमध्ये एक्सप्लेनेशन आहे, त्यांनी प्रयोग केलेले आहेत. विषय वाढेल म्हणून सांगत नाही. आपण याच हाताचा नीट उपयोग करत नाही, तर हातात असलेल्या शक्तींचा आपण काय उपयोग करणार आहोत. अल्टिमेट बुद्धीधरानं बुद्धीचा आपण 10-15% सुद्धा उपयोग करत नाही. याचं संतांना खूप वाईट वाटतं. अरे एवढी बुद्धी दिलेली आहे तरी दुःखी, बुद्धी दिल्या तरी काळजी, बुद्धी दिली आहे महाराजांचा वगैरे म्हणतो सण तरी टेन्शन, बुद्धी दिलेली आहे निगेटिव्ह, तीच बुद्धी पॉझिटिव्ह का नाही वापरत. हे प्रश्न आहेत त्यांचे, हे खरेच प्रश्न आहेत आपले. खरंच तुम्हाला सांगतो, अगदी तुम्ही बघा की आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला हे आपल्याला पटतं, पण तरी आपण प्रयत्न करत नाही. म्हणून हल्ली आम्ही वारंवार एक वाक्य म्हणायला लागलेलं, मला सुधारायची भीती वाटते. काय प्रवचन ऐकून एक नवरा जर शांत झाला तर तो म्हणेल बायको माझी बॉस बनेल घरात, नको नको मी आहे तोच बरा आहे. बायको दुसरीकडे कीर्तनाला गेली आणि बदलायला लागली तर ती म्हणेल आम्ही आहे तीच बरी आहे, नाही तर नवरा मला कुटेल तुडवेल. प्रत्येकाला आवडतं, प्रत्येकजण इम्प्रेस होतात एखादा, आणि तो एखादा कृष्णाने सांगितले लाखातला एखादा तो बदलतो. एखादा वाल्या बदलतो, सगळे वाटमारे कुठे बदलले, ते वाटमारे हिंसा करतच राहिले. एखादा बदलतो, तो मी का नाही असा प्रश्न आपण आज स्वतःला विचारूया. तो मी का नाही, एखादाच जर बदलतो तो मी का नाही. मला जर चेंज पाहिजे तर मी चेंज बनलं पाहिजे. मी कसं करतो, दुसरीकडून जशी गाडी चालवतो तसा चेंज होणार आहे का माझ्या. मला चेंज घडवायचं आहे, मला पहाटे 4 वाजता उठायचं आहे, तर उठलंच पाहिजे ना त्यासाठी. इफ यू वॉन्ट चेंज बी द चेंज. नाही मला शांत व्हायचं आहे, शांत व्हा तुम्ही. मला लोकांना मदत करायची, लोकांना मदत करा तुम्ही. मला मंदिर स्वच्छ करायचे, करा तुम्ही. हे सोपं आहे, ते आपल्याला नुसतं करावं नाही करायचं, पण जमत नाही अजून. काय रविवारी एवढी कामं असतात, म्हणजे तुला वाटतच नाही आहे. तुला वाटेल मंदिर स्वच्छ झाल्यानंतर देवाने जर आपल्यावर कृपा केली तर आपण चांगला माणूस बनू. आपण सध्या राजस आणि तामस आहोत तेच बरे आहेत. सात्विक झालो तर आपण शिवराक खायला लागू, त्याच्यापेक्षा आहे ते बरं आहे. हे विचार करा ना तुम्ही. म्हणजे आपण कितीही मला बदलायला पाहिजे, आय वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म. अरे यू आर द ट्रान्सफॉर्मेशन. तुम्हीच ट्रान्सफॉर्मर आहात स्वतःचे. हे विचार करा. पुढे काय सांगितलेलं आहे, तैसाचा हा विचार प्रत्यय करावा निर्धार, आणि प्रत्यय नसता अंधकार गुरु शिष्यासी. गुरुला सुद्धा प्रत्यय नसेल तर अंधार आहे दोघांच्या. आणि मग काय रडका मरका गुरुन रडका चेला. चेला रडतोय गुरु मेला म्हणून, म्हणजे आणि गुरुही सांगत नाही त्याला अरे मी मेला तरी देह मरणार आहे, मी असणार आहे तुझं रक्षण करायला, तू माझी प्रार्थना कर, मी तुला इन्स्पायर करणार आहे. नाही, गुरुसुद्धा म्हणतो काय करायचं रे, आता माझी एकच दिवस उरला आहे बहुतेक असं मला वाटतं. तो मरतो. मरका गुरु आणि रडका चेला हे दोन्ही वाईट आहेत. आपल्या बऱ्याच बाबतीत तसा अनुभव येतो. प्रचिती विड वैद्य म्हणवी, उगीच करी उठा ठेवी, तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र. गोवी म्हणजे फसवतो, त्याला प्रचिती नाही आहे लक्षात ठेवा. आणि वैद्य दिला, औषधाला प्रचिती नको का. औषधाचे प्रयोग करायला पाहिजेत, आणि प्रयोग केल्यानंतर ही मात्रा पुढे त्यांनी मात्रा म्हणजे प्रमाण औषधाचं ते ठरवलं पाहिजे, प्रयोग करायला पाहिजे. आणि हे आम्हा लोकांची एक अत्यंत अपेक्षा आहे, तक्रार नाही आहे. आयुर्वेदात प्रयोग फार कमी होतात, आयुर्वेदात डॉक्युमेंटेशन फार कमी होतं.
तुम्ही म्हणाल त्या वैद्याचं औषध घेतलं आणि त्याचा कॅन्सर झाला, फक्त तुम्हाला म्हणतो त्या वैद्याचा सोडा, त्या कॅन्सर झालेल्या पेशंटचा मोबाईल नंबर मागा. मला अजून एकानेही दिलेला नाही आहे, कारण ह्यानी त्याला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं, वर्ड ऑफ माउथ, असं काही होत नाही आहे. प्रारब्ध आणि गुरुची कृपा म्हणल्यानंतर तिथे सगळं संपलं. त्यांनी जगलं, तो जगणार होता. त्याच्या आधी सगळं केलेलं असतं, सर्जरी झालेली असते, रेडिएशन झालेलं असतं, केमोथेरपी झालेली असते, आणि मग कुणीतरी औषध देतो आणि तो जगला. 15 वर्ष झाली त्याला कॅन्सर होऊन. असं नाही आहे ते. म्हणून तुम्ही प्रत्येक पाहावा, विचार करा, अनुभव घ्या आणि मग ते खरं मान. अगदी साधं एक एवढा मोठा धोंडा उचलता असं सांगितलेलं आहे. का इथे जवळच्या शिवमंदिराची जत्रा असते त्यावेळेला भार येतो, धोंडा उचलतात. ह्यावेळेला आता शिवरात्री जवळ आलेली आहे, जाऊया रे आपण. नाही जमणार नाही वगैरे. काय तू बघितलं आहेस का? नाही, मला वडिलांनी सांगितलं. वडिलांनी बघितलं आहे का? नाही, त्यांना आजोबांनी सांगितलं. अरे हा धोंडा उचललेला कोणी बघितलेलाच नाही आहे, पण आपण हे देत दणादण. चुकीचं आहे. त्याला प्रत्यय म्हणत नाहीत, त्याला दुसऱ्याचं ज्ञान, त्याला परप्रत्यय म्हणतात. म्हणजे स्वप्रत्यय घ्यायला पाहिजे, परप्रत्यय कशाला पाहिजे? हां, त्यांनी म्हणलं आहे ना, त्यांनी सांगितलं आहे ना, त्या ग्रंथात म्हणलं आहे ना. म्हणून प्रचिती 3 प्रकारच्या आहेत, प्रत्यय 3 प्रकारचे आहेत. एक पहिलं म्हणजे सगळ्यात ग्रंथ प्रचिती, त्या ग्रंथात सांगितलं म्हणजे ते बरोबर असलं पाहिजे. नाही, ज्ञान इतकं पुढे निघालेलं आहे, इन्फॉर्मेशन एवढी. म्हणजे काल तुम्हाला सांगतो एक वाक्य की इन्फॉर्मेशन इज मोस्ट पेरिशेबल कमॉडिटी इन टुडेज वर्ल्ड. दूध जास्त टिकवता येतं. अमूलचं दूध कुठे काढलं जातं आणि किती दिवसांनी आपण घेतो. दूध, भाज्या प्रिझर्व करता येतात, फिश प्रिझर्व करता येतो. इन्फॉर्मेशन नाही, आजची इन्फॉर्मेशन उद्या शिळी झाली, पेरिशेबल कमॉडिटी आहे. हा विचार करूया ना, आपण ज्ञानाशी जोडलेलं राहूया. म्हणून असो वेद म्हणजे ज्ञान. वेद कोठून आले, देह कासयाचे केले, देव कैसे प्रकटले, कोण्या प्रकारे, हा शिष्याचे प्रश्न आहेत. वेद कुठून आले? पहिली गोष्ट, देह कशामुळे निर्माण झाले, निरनिराळे. आता त्यांनी 4 देहाचे प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे जारज, एक आहे अंडज, एक आहे स्वेदज आणि एक आहे उद्भिज्ज. हे अगदी लक्षात ठेवा. आपण सुरुवात करूया उद्भिज्ज. जमिनीतून पाण्यामुळे जे वरती येतात हे आपली रोपं, पिकं, झाडं, उद्भिज्ज. म्हणजे उदक एका अर्थात. स्वेदज म्हणजे घामापासून जे निर्माण होतात ते. आता घामापासून कुठले प्राणी निर्माण होतात? डोका आहे की आपलं, त्याच्यात कुठले प्राणी मी सांगायलाच पाहिजे का? निर्माण होतात. आणि ते घामापासून आपण डॅन्ड्रफ वगैरे सगळं म्हणतो, हे घाम आहे तो, त्या घामाचा तो प्रभाव आहे. आणि मग त्याच्यात उवा होतात, लिखाय, सगळ्या गोष्टी होतात. आपल्या ह्याच्यात किती जंतू निर्माण होतात. तुम्हाला मागे मी सांगितलं होतं, ते वाचल्यानंतर मी 3 दिवस अस्वस्थ होतो. ते म्हणाले सकाळी तुम्ही झोपून उठल्यानंतर हे पांढरी जर तुम्ही बेडशीट घेतली, सकाळी उठून बघितलं आणि ती कलेक्ट केली आणि जर टाकली मायक्रोस्कोपवर बघितलं की मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ पेशी तुमच्या शरीरातल्या स्किनमधल्या त्या बेडमध्ये पडलेल्या असतात. म्हणजे तुम्ही त्या पेशींमध्ये झोपलेले असता. आणि पेशी नाही मरत नाही, पेशींना कुठे ना कुठेतरी अस्तित्व आहे. ते जीव मेला त्यांचा, पण पेशी आहेत. आणि हा म्हणाला की तुम्ही बघा विचार करून. म्हणून रोज झटका 2-3 दिवसांनी बदला, नाहीतर पेशींचा थर पेशींवर आणि त्याच्यात तुम्ही जगता. तसं करू नका. तुम्ही असं वळलात ना तरी या पेशी म्हणजे किती, आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा जास्त सेल्स आर इन अवर बॉडी. आणि असं घसरलं की इथे लागलेले आहेत. अरे मी ज्यावेळेला श्वास सोडतो त्यावेळेला कितीतरी जंतू मरतात, पाण्याचे घोट पितो त्यावेळेला कितीतरी जंतू मरतात. आणि म्हणून आमच्या एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं, ते काही धर्माचे असे स्वामी असतात, तोंडाला बंद करतात, कारण का की जाऊ नये म्हणून. पण तरीसुद्धा म्हणाले श्वास जातो म्हणजे काहीतरी. आता माझ्या श्वासाने 1,00,000 मरत असतील, त्यांच्या श्वासाने 100 मरतील, पण हिंसा होतेच ना. ह्याच्यावर उपाय काय? त्यांनी उत्तर दिलं त्या 4थीतल्या पोरांनी, त्यांनी मेलं पाहिजे. त्यांनी जर आत्महत्या केली तरच त्यांच्याकडून हिंसा होणार नाही. नाही तर ज्ञानेश्वर म्हणतात, पाऊल टाकलं तरी पावलाखाली किती मुंग्या या दिसणाऱ्या आहेत म्हणून म्हणतो. न दिसणारे जंतू किती मरतात. साधं झाड जरी उपटलं किती झालं, पोळ्या लाटतो, त्या लाटण्यामुळे किती आपल्याला कळत नाही. ही सगळं पापच आहे, पण त्या पापाला अनइंटेन्शनल, हेतू नसलेलं पाप म्हणलेलं आहे. पण त्याची शिक्षा कुठे ना कुठेतरी भोगावी लागते. असू दे. म्हणून शास्त्र रक्षून प्रत्यय आणिला, पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत पाहिला, शहाणा मूर्ख समजाविला. हे लक्षात ठेवा. बरेच जण शहाणे मूर्ख, वाईज फूल आपण म्हणतो ना, त्याला समजवायला पाहिजे. शास्त्र राखून, महाराज नेहमीच म्हणतात शास्त्र राखा. शास्त्र म्हणजे परंपराने नको असलेल्या, आता पुढे बघा ना, नको असलेल्या परंपरेवर किती कोरडे चाबूक ओढलेले आहेत समर्थांनी. पण इथे लक्षात ठेवा,
महाराजांच्या एकदा वाद चालू होता. महाराज हे यजुर्वेद आहे आणि आपण वेद सांगताना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या क्रमानं सांगतो आणि तो कालानुक्रमाप्रमाणे. ते म्हणाले महाराज यजुर्वेदाचा मंत्र पहिल्यांदा म्हणायचा, नंतर ऋग्वेदाचा म्हणायचा. हे महाराजांनी ऐकलं, म्हणाले काय म्हणताय, मी यजुर्वेद याला काय अर्थ, ऋग्वेदाचाच मंत्र प्रथम म्हणायचा. हे शास्त्र पाळलं महाराजांनी. संतांनी शास्त्रही पाळली आणि शास्त्रही मोडली. हे दोन्ही गोष्ट आहे. पहिल्यांदा मी पाळतो आणि नंतर तुम्हाला त्यातलं व्यर्थता पटवून देतो, मग तुम्हालाही ते पटतं. बघा तुम्ही आता याला पुढे गोष्ट, प्रचिती विण वैद्य म्हणवी, उगीच उठा ठेवी करी, तया मूर्खाला गोवी. शास्त्र रक्षून प्रत्यय आणिला, पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत पाहिलं. पूर्व पक्ष आहेत ना, म्हणजे आपण आधी म्हणतो थिअरी आणि नंतर सिद्धांत. सो AB=CD. नुसता सिद्धांत बघू नका, आधीचं कसं सोडवले ते गणित सगळं बघा, तर तुम्हाला या सृष्टीचं कोडं पटेल, समजून येईल. आणि शहाणा मूर्ख समजावीला बऱ्याच वेळेला स्वतःला शहाणा म्हणतो आणि प्रत्यक्षात मूर्ख असतो. आपण त्याला म्हणले ना, पढतं मूर्ख शहाणा मूर्ख आहे. त्याला समजावलं पाहिजे, त्यांनी स्वतःला समजावून घेतलं पाहिजे. मी मानणारच नाही म्हणल्यानंतर कशाला तुम्ही वाद घालता. तथापि बोलो काही एक, शास्त्र रक्षून कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे. पुढचा एक समास वाचूया. खूप मोठे समास आहेत म्हणून आपण जास्त घेतलेले आहेत. बघू आता हे एक सहज वाचूया. देवशोधन आपल्याला माहीत आहे. देव आशंका, हे पहिलं आहे देह आणि नंतर आहे देव. देह आशंका. उपाधिविण जे आकाश तेचे ब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेचा जन्म झाला. आकाशाला निराभास म्हणलेला आहे. आभास म्हणजे दिसणं, भा म्हणजे प्रकाश. मला त्याचा भास झाला, दिसला तो. आकाश दिसत नाही. तसं बघितलं तर कुठली एनर्जी दिसत नाही आपल्याला. साऊंड आपल्याला दिसत नाही, वी कॅन रेकॉर्ड इट. लाईट आपल्याला दिसत नाही, वी कॅन यूज लाईट टू सी थिंग. प्रकाश दिसत नाही, लक्षात ठेवा. मॅग्नेटिझम दिसत नाही, इलेक्ट्रिसिटी दिसत नाही. ते दिसत नाही तरी आहे, त्याचा उपयोग माणसाने करून घेतला. हा माणसाची बुद्धिमत्ता आहे. दिसत कुठलीच शक्ती नाही आपल्याला दिसत. तो दान करतोय, दान देण्याची शक्ती कुठे दिसते. तो अत्यंत बुद्धिमान बोलतो, बुद्धी कुठे दिसते. त्याचं वक्तृत्व चांगलं आहे, वक्तृत्व कला कुठे दिसते, नाही दिसत. हे लक्षात घ्या, समर्थ सांगतायत. म्हणून उपास ते मूळमायेचे लक्षणं. निराभासी मूळमायेचा जन्म झाला. आकाशाचा जन्म, आकाशातून मूळ माया निर्माण झाली. त्या मूळ मायेत गुणक्षोभ झाला आणि 3 निर्माण झाले. म्हणजे 5 हे एक शब्द पुढे येणार आहे. अष्टधा प्रकृती. अष्ट म्हणजे 5 महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि सत्व रजतम. सत्व रजतमामुळे ही जी एलिमेंट्स आहेत महाभूत ती जिवंत झाली. त्यांच्यात एक ज्योती निर्माण झाली, जाणीव निर्माण झाली. सत्व रजतम सांगितलं. सत्व म्हणजे सात्विक जाणीव आहे, रज म्हणजे राजस जाणीव आहे आणि तम म्हणजे तामस जाणीव आहे. पण त्या पंचमहाभूतात, म्हणून आपण इथे बसलेलो आहोत ना, आपला देह 5 महाभूतांचाच आहे. आपल्यात सत्व रज तमाचं 3ही आहेत. मग असं देव दानव मानव आपल्यात आहेत. प्रत्येकाचं प्रमाण निराळं आहे. आणि हे प्रमाण, इतकी निरनिराळी माणसं कशी निर्माण झाली. प्रत्येकाचं आपण म्हणतो ना, मेनी मेन मेनी माइंड्स. व्यक्ती तितक्या प्रकृती. अरे एकच व्यक्ती एकाच वेळेला अनेक प्रकृती दाखवते. वडील म्हणून शासन करते, पिता म्हणून सेवा करते, हे सगळं करतं ना. मग हे समजणार कसं तुम्ही. हे सांगितलेलं आहे त्यांनी. मूळ आकाशापासून वायू झाला तो वायुदेव बोलला. वायूपासून मगाशी सांगितलेलं इथे आता भरभर वाचूया. वायूपासून अग्नी झाला तो अग्निदेव बोलिला. अग्नीपासून झाले आप. आप म्हणजे पाणी, नारायणाचं स्वरूप. आपण नार म्हणजे पाणी, हा, आणि नारायण हा अयन म्हणजे घर. पाणी हे ज्याचं घर आहे त्याला नारायण देव बोलला. त्याच्यानंतर काय, आपापासून पृथ्वीचे रूप, ते बीजाकार आहे. पृथ्वी बीज, सगळी बीजही पृथ्वीपासून निर्माण झालेली आहेत आणि पृथ्वी आहेत म्हणूनच ती उगवतात. ते पृथ्वीचे पोटी पाषाण बहु. आता इथे समर्थ सांगतायत मनातलं आपण समजून घेऊया. आपण त्या रामाच्या मूर्तीवर प्रेम करतो, पण तो पाषाण आहे रे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आत राम निराळा आहे. त्या रामाचं राम पण इथे राहून सुद्धा अनुभवता येईल आणि तिकडे डोकं टेकून सुद्धा होणार नाही. आज एक कविता होती अद्वैत नावाची. माझे पाय चालत 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 राहिले, ते थांबले त्यावेळेला तुझे पाय तिथे होते. माझं डोकं विचार करत करत राहिलं, ते थांबलं त्यावेळेला ते डोकं तुझ्या पायावर होतं आणि मग अद्वैत झालं. अशी कविता आहे, सुंदर आहे.
इथे पंढरीची वारी दिसते ना, वारी शब्द नाही वापरला, पांडुरंग शब्द वापरला नाही. पाय चालले चालले थांबले तेथे तुझे पाय होते, तुझे पाय होते तिथे. मस्तक भरकटले, सगळीकडे हा विचार तो विचार तो विचार सगळं होतं, पण मस्तक एकाग्र केव्हा झालं? तुझ्या पायावर टेकवलं त्यावेळेला. आणि मग अद्वैताचा सोहळा मी अनुभवला. अद्वैत म्हणजे काय कळलं. तोपर्यंत चालत होतो, खात होतो, लोकांकडे बघत होतो, नको तिथे घाण करत होतो. हे सगळं वारकऱ्यांचं आहे ना, 2 महिन्याचं चालणं. पण ज्यावेळेला ते पांडुरंगाचं दर्शन घेतात त्यावेळेला पांडुरंगमय होऊन जातात, खरे वारकरी असतात ते. बघा, म्हणून सांगितलंय काय त्यांनी, नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी. पाषाण, आता यांची तुकडोजी महाराजांची कविता आहे ना, दगडाचा देव त्याला पाण्याचं भेव. भेव म्हणजे दगडाची मूर्ती पाण्यात टाकली की बुडून जाणार आहे. लाकडाचा देव त्याला आगीचं भय आहे ना. सोन्याचा देव त्याला चोराचं भय आहे. प्रत्येक देवाच्या मूर्ती. काचेचा देव त्याला फुटण्याचं भय, लोखंडाचा देव त्याला गंजण्याचं, कळमेता म्हणतो ना. प्रत्येक, म्हणून देव काय बाजारातला भाजीपाला आहे काय? देव हा भाव आहे, आत आहे तुझ्या देव. तो दिसावा म्हणून तो बाहेर करतो, हे अगदी लक्षात घ्या. आत्मज्योती दिसत नाही म्हणून दिवली, म्हणून निरांजन, म्हणून एकारती, म्हणून कर्पूरारती. या सगळ्यांचा एकच आहे की तुला पंचारती दिसली नाही ना, चला आता एकारती आहे, एकारती आता कर्पूरारती. आता तरी तुला आतल्या ज्योतीचं स्मरण झालं पाहिजे. मग ह्या सगळ्या प्रतिबिंबांची पूजा करतो आपण. ही सगळी प्रतिबिंब आहेत. इथे आता हे प्रतीक रूप हनुमान बसलेला आहे. हनुमानाचं प्रतिबिंब कुठे? पाठ आहे फक्त तो, आणि पाठावर आपण भगवं वस्त्र घातलेलं आहे, तिथे फूल वाहिलेलं आहे, कारण मला माहिती आहे की तिथे हनुमान आहे. आता तिथे तुम्ही खऱ्या हनुमानाकडे निघाला. हे पुढे बघा ना. म्हणून देव देवता देवते भूते. देवते म्हणजे दैवते. देव देवता दैवत आणि भूत. पृथ्वीमध्ये भूत म्हणजे घोस्ट नाही, ही पंचमहाभूत, ही पृथ्वीमध्ये असंख्यात आहे. परंतु या समजता ते वायू स्वरूप बोलीचे. त्याच्या आत एक चैतन्य आहे ना, त्याला वायू म्हणलेलं. वायू स्वरूप, वायू म्हणजे चैतन्य. पुढे आकाशापासून वायू झाला तो 2 प्रकारे विभागला, सावधपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक 2-2 असे सांगितले. पुढे खूप मोठा विषय आहे तो, असू दे. वायूपासून तेज झाले, उष्ण शीतळ प्रकाशले, द्विविध रूप ऐकले पाहिजे तेजाचे. आता उष्णापासून कोण झाला? सूर्य झाला. उष्णापासून दैदिप्यमान झाला, सर्वभक्षक हुताशनू अग्नी झाला. आणि आकाशातली वीज ही उष्णतापासून झालेली आहे. थंडापासून काय? शीतळापासून पाणी झालं, अमृत झालं. चंद्र हा थंड आहे, चंद्र, तारा, शीत म्हणजे थंडी. आणि आता परिसा सावचित्त होऊनी श्रोते ऐका पृथ्वीचा विचार. पाषाण मृत्तिका निरंतर. आणि दुसरा प्रकार सुवर्ण परिस नाना रत्ने बहुरत्ना वसुंधरा. पण शेवटी दगडच आहे ना, म्हणून ते सांगतात की आम्हा काय आहे? सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. समलोष्ट अश्म कांचन गीतेत म्हणलेलं. सम म्हणजे सारखं, अश्म म्हणजे दगड, लोष्ट म्हणजे माती, आणि कांचन म्हणजे सोनं. हे सगळं मातीतून. हिरे हिरे काय आकाशातून पडले. त्याकडे प्लॅटिनम करता. अरे सगळं जमिनीतून निघालेलं आहे. तुम्ही सिंथेटिक म्हणता, त्याचे जे पॉलिमर सगळं निसर्गात मिळालेलं आहे तुम्हाला. म्हणून सगळ्याची किंमत साधूच्या, खरा साधू आहे एकच असते. मग सोनं काय, हिरा काय, लोखंड काय, तांब काय. उलट लोखंड तांब मला जास्त उपयोग पडतो संसाराला. हिऱ्यांचा काय उपयोग आहे? हिऱ्यांची मी उसळ करणार आहे का? नाही ना. सोन्याचं काही सूप बनवणार आहे का? नाही. मला जास्त उपयोगी पडतात ती अशी भांडी, ते धातू जास्त उपयोगी पडतात, ते त्यांनी सांगितले. म्हणून शीतळापासून ऐके पृथ्वीचा विचार. पाषाण मृत्तिका निरंतर. आणि दुसरा प्रकार सुवर्ण परिस नाना रत्ने बहुरत्ना वसुंधरा. कोण खोटा कोण खरा अवघे कळे विचारा रूढ होता. विचारावर आरूढ व्हा, चिंतन करा, समजून घ्या हा काय प्रकार आहे. बहुरत्ना वसुंधरा, त्यातली किती खोटी आणि किती खरी. तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र आहे, तो म्हणतो सर हा आहे ना, हा खरा हिरा आहे, काय तेज आहे त्याला वगैरे सगळं. हा त्या मनाने खोटा आहे, याच्यासारखा तुम्हाला दिसत असेल. मी गिऱ्हाईकाला हा हिरा देणार आहे, मला माहिती आहे हा खोटा हिरा आहे. कारण खोटा खऱ्यापेक्षा बऱ्याच वेळेला आपण फुलं आहेत, त्या फुलाला हात लावून बघतो, फुलं खरी आहेत का खोटी आहेत. पानं विचारतो, अरे खरी आहेत का, जिवंत आहेत का. हे खोटं आपल्याला खऱ्यापेक्षा खरं वाटतं. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, ही या प्रतिमा आहे उत्कट. काय सुंदर रामाची मूर्ती आहे, नाही सुंदर आहे मूर्ती आहे ती, राममूर्त आहे ना. एवढं साधं लक्षात घेऊया ना आपण.
राम अमूर्त आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आहे, त्याची मूर्ती बनवली आहे सोयीसाठी. कारण मी अज्ञान आहे, मला माझा देह खरा वाटतो म्हणून रामाची मूर्ती खरी वाटते. ज्यावेळेला देहाच्या आत मन, बुद्धी, चित्त, आत्मा हे खरं वाटायला लागेल त्यावेळेला देहाची पर्वाच नसेल, खरंच पर्वा नसेल. आणि आपल्याला पुढे वाटतं ना, कपडे नकोत असं वाटतं, दागिने नकोत असं वाटतं, हे आतपासून वाटत असतं. किती किती संपत्ती मिळवायची नको. तुम्ही म्हणता असे पटत नाही. अरे म्हणूनच सांगतो, लाखातला एकाला, लाखातला एक आहे, 10 लाखातला एक आहे, बाकीच्याला पैसा, आणखीन पैसा, पैशावर पैसा, हे बाकीच्यांचं आहे ना. एक म्हणतो खूप झाला पैसा, आता नको. मग त्यातून एखादा बुद्ध सगळं सोडून जातो. राम किती सुंदर उदाहरण आहे. तिकडे राज्याभिषेक काय, चला वनवास हरकत नाही. तिकडे राजवस्त्र होती, इकडे वल्कल हरकत नाही. तिकडे पक्वान नव्हते, इकडे कंदमुळं फळं हरकत नाही. हे संस्कार रामायण आहे, ते घ्यायचं, संस्कार घ्यायचेत आपण, हरकत नाही, ओके चालेल. बघा ना, ठीक आहे. हे शब्द आपण जास्त वापरले पाहिजेत. मी बऱ्याच वेळेला लोकांना सांगतो, एकदा तरी ओके म्हण रे. आता आपण अर्धा तास बोलूया, एकदा तरी तू ओके म्हण. माझ्या प्रत्येक याला तू बोलतेस, कारण आता 6 महिने मी तुला टाळणार आहे. आत्ताच सांगतो, 6 महिने मी तुला भेटणार नाही आहे. घरात असलो तरी सांगणार आहे मी घरात नाही म्हणून, कारण तू ओके म्हणतच नाहीस, मग तू ऐकून घेतच नाहीस. मी बोललो आज बुधवार आहे, नाही काल उद्या गुरुवार असेल. अरे आज बुधवार आहे, मान्य कर, ओके, नाही काल मंगळवार होता. वादच घालायचा फक्त. बघा, म्हणून तुम्हाला सांगतो, मनुष्य कुठून आली हे मुख्य आशंका राहिली, पुढे वृत्ती सावध केली, श्रुती आहे का. हे सोपं आहे, आत्ता सांगितलेलं आहे म्हणून तो समास वाचून थांबूया. आता पाहू जाता उत्पत्ती. मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती. प्रत्यक्ष आता म्हणजे आंब्याचं जर काठो लावला तर आम्ही कवातो लावलं झाड, तेच झाड होणार आहे. टोमॅटो लावून पोटॅटो होत नाहीत, हे सगळे हेरिडिटीवाले म्हणतात. तुम्हाला टोमॅटो चांगले आईवडील आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांची मुलं बुद्धिमान होणार, तसं होतातच असं नाही. बरं, बुद्धिमान जरी झाले तरी एक व्हिलन म्हणतो, दुसरा साधू म्हणतो, एक साधू आणि 2 सैतान, दोघेही बुद्धिमान आहेत. म्हणून तुम्ही मग एन्व्हायरमेंटवाले म्हणतात. एन्व्हायरमेंट, परवरिश जो शब्द आहे, परवरिश नावाचा एक सिनेमा आहे. आपण म्हणतो ना की मेले में बिछडे हुए 2 मुलं, एक चोर घेऊन जातो आणि दुसरा साधू घेऊन जातो. साधूवालाच आहे आणि तो म्हणतो, तू मीच आहेस का रे, माझ्यासारखा दिसतो. आई मला लहानपणी म्हणायचे, मला जुळं झालं होतं, एक कुठे गेला माहीत नाही, भूकंप झाला, मी तुला घेऊन पळत आले, कोण कुठे गेलं कळलं नाही. हे लक्षात ठेव, परवरिश. मग ते म्हणतात टोमॅटोपासून टोमॅटो बीज दगडावर घातलं, होणार आहे नाही ना. म्हणजे त्याला एन्व्हायरमेंट, वातावरण, परिस्थिती पाहिजे ना. एन्व्हायरमेंटही पाहिजे आणि हेरिडिटी पाहिजे. आता हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट आहे, तरीही तेच वातावरण ह्याच्यातलं आहे. तेच वातावरण नाही, तेच भातावरण, तोच भात आणि तेच वरण, हे लक्षात ठेवा. तरीसुद्धा ते खाल्ल्यानंतर एखादा गणित बसेल, एखादा म्हणेल आता जास्त मस्ती करतो, भात आणि वरण खाऊन मला शक्ती आलेली आहे. हे कसं तुम्ही ठरवणार होतो. कारण इच्छाशक्ती, विल पॉवर हे थर्ड आहे. वन इज हेरिडिटी, वन इज एन्व्हायरमेंट आणि विल पॉवर. मला जर विलच नाही आहे शिकण्याची, मला जर इच्छाशक्तीच नाही आहे सुधारण्याची, मला नाहीच आहे, तर मला कोण, माझी चांगली हेरिडिटी आहे. म्हणजे आजोबा हे होते, ते होते, पंजोबा वगैरे सगळं हेरिडिटी चांगली आहे. मला वातावरण चांगलं आहे, काही कमी नाही. पण तरीसुद्धा मला करावंसंच वाटत नाही. हे करावंसं वाटत नाही ना, ही विल पॉवर आहे, इच्छाशक्ती. त्याच्यासाठी महाराजांची कृपा पाहिजे. महाराज म्हणतील मी तुझी हेरिडिटी बदलू शकणार नाही. इच्छाशक्ती असेल तर हेरिडिटी जरी बदलली नाही तरी वातावरण तू बदलू शकशील. मला पुस्तक मिळालं नाही पण मी अनेकांना पुस्तकं वाटली असं करू शकशील तू. तुझं प्रारब्ध मी बदलू शकणार नाही, पण प्रारब्धाच्या भोगातून कसा आनंद मिळवायचा, दुसऱ्याच्या उपयोगी पडायचं, हे मी तुला शिकवेन. हे प्रारब्ध असल्यासारखं काय, अहो ते काही नव्हतं, त्यांना काहीच येत होतं, त्यांना कॅन्सर झाला. हे सगळं कविता, हे काव्य तुम्हाला दिसतं ते त्या अवस्थेत त्यांनी केलं. कारण मृत्यू समोर दिसला, आता उरलेला आहे ना, आपल्यात जी कवितेची प्रतिभा आहे काव्य करण्याची, त्याचा उपयोग करूया. अशी किती उदाहरणं देऊ तुम्हाला. म्हणून सांगितलं खेचरे आणि भूचरे. खेचरे म्हणजे आकाशातून उडणारे पक्षी, भूचरे म्हणजे जमिनीवरून चालणारे, वनचरे आणि चर आहे म्हणून ना. नाही तर विमान हे अचर आहे. विमान चालतं ते शक्तीवर चालतं ना, पण कुत्रा वगैरे स्वतःच्या शक्तीवर चालतो, त्याला चर म्हणतात. बाकीचे विमान, गाडी वगैरे अचर आहेत, चराचर शब्द वापरतो. म्हणून वनचरे म्हणजे जंगलातले प्राणी, नळचरे, नळ नाही जळचरे पाहिजे. आता
काय होतं आहे माहिती आहे ना, या चुका होतात आणि त्यांच्या चुका नसतील, त्या माझ्या चुका असतील. कारण माझा न सारखा जर दिसत असेल तर त्या तरी काय करणार. कारण त्यांनी खरं विचार करून वाचलं. ते नळचर असा नाही आहे. आपल्याला जळचर शब्द माहीत आहे, त्यांना माहीत आहे, पण दिसलं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला माझं मन आहे ना, ते बऱ्याच वेळेला मत म्हणून छापलं जातं, भयंकर छापलं जातं. पण कलियुगात हेच व्हायचं ना, छापतात हे नशीब समजा तुम्ही. पुढे ऐसे पाहता उदंड लांबले, इतकं लांब किती प्राणी आहेत, किती परी मुळी शरीर कैसे झाले, कासयाचे उभारेले कोणे कैसे. मूळ शरीरच कसं निर्माण झालं. मग आपण त्याला RNA DNA हे जे शब्द वापरतो त्यातून शरीर, मग जीन्स काय, क्रोमोझोम्स काय, हे सगळं आपण सांगतो. आपण म्हणतो रक्त आहे, मांस आहे, असं ते होत जातं पुढे पुढे. हे थोडक्यात सांगितले बघा. म्हणून ब्रह्मी ऐसे उदाहरण ब्रह्मी ब्रह्मदेवात, म्हणजे ब्रह्मदेव नाही, परत माझ्या तोंडात ब्रह्मदेव. ब्रह्मी म्हणजे परब्रह्म. ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत, परब्रह्माला तोंड नाही. परब्रह्माला हात नाहीत, पाय नाहीत, डोळे नाहीत, काही नाही. परब्रह्म फक्त आहे. परब्रह्माला जी शक्ती आहे त्याला माया म्हणायला लागले आणि मायेचा सगळा विस्तार आहे. परब्रह्माला पुरुष म्हणतात, पुढच्या समासात येईल. तर मायेला प्रकृती म्हणतात. पुरुष आणि प्रकृती समर्थ आणि अर्धनारी नटेश्वर शिवशक्ती. मग आपण म्हणतो राधा कृष्ण, लक्ष्मी नारायण म्हणतो ना, मग दोन्ही पाहिजेत ना. कोण पहिल्यांदा येणार, पहिल्यांदा शक्ती येणार आहे, नाही तर शिवाचं सुद्धा शव होऊन जाईल. बघा, शक्ती गेली की शिव पडलं ना खाली. शक्ती त्याच्या छातीवर नसते. काली शक्ती, वाद झाला होता, तुला मी माझ्यात कोंडून ठेवलं बघ, मी पडते बाहेर. काली म्हणाली मी पडते बाहेर, मला काल आहे, माझा एक गण आहे, त्याला काल भैरव म्हणतात. तू काय सामान्य समजलीस काय. काल म्हणतो शंकर, म्हणजे काल म्हणजे शंकर. कालीला म्हणतो मी तुला माझ्यात सामावलेला आहे, मी श्रेष्ठ आहे, काही हरकत नाही, मी बाहेर पडते. शंकर धाडकन खाली पडतो. ती त्याच्या छातीवर त्रिशूळ घेऊन नाच करायला लागते. हे चित्र आपण बघतो, अनेक शंकराच्या मंदिरात आपण चित्र बघतो. मग शक्ती आहे म्हणून शिव आहे, म्हणून आधी शक्ती, म्हणून आधी लक्ष्मी, आधी राधा, आधी सीताराम. सीता आधी आहे बघा. त्याच्यानंतर म्हणून ब्रह्मी मूळ माया झाली, त्याची 18 प्रकृती बोलली. पंचमहाभूतानी 3 गुण, 18 निरनिराळे 8-10 प्रकार. पहिलू भूती त्रिगुणी कालविती मूळ माया. माथा नाही, माया, मूळ माया. ते झालं. जे ते मूळ माया वायो स्वरूप, वायोमध्ये जाणीवेचे रूप, त्याची इच्छा परी आरोप ब्रह्मी न घडे. हे सगळं त्या ब्रह्मापासून निर्माण झाले, पण ब्रह्माने काहीही निर्माण केलेलं नाही. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. आजोबा अत्यंत शिस्तीचे आहेत, पण आजोबा हलू शकत नाही, त्यांना मागच्या खोलीत ठेवलेलं आहे. पण तरीसुद्धा कुणाला तरी घेऊन वगैरे ते फिरायला जातात, किंवा त्यांना व्हीलचेअरमध्ये मग नेतो वगैरे सगळं. आणि त्यांचे जोडे दिसले नाहीत की मुलांना कळतं की आजोबा नाही आहे. मग आजोबा जे करू नका म्हणून सांगतात, सोफावर नाचू नका, आज मी नसतो रे, आज माझा वार आहे, तू ते जरा फाड रे, स्पंज वगैरे बाहेर काढ रे. आजोबा इतके कडक आहेत. त्या दिवशी त्यांचे जोडे फाटले होते म्हणून चांभाराकडे नेले होते. मुलं म्हणायला लागली की आजोबा नाही आहे, चला नाचूया, फाडूया, भिंती रंगवूया. हे सगळं चाललेलं आहे. हे बाहेर काय चाललं आहे आजोबांना माहीत नाही, कारण आवाज वगैरे त्यांना ऐकू येत नाहीत. आजोबा म्हातारे झालेले आहेत आणि त्यांच्याकडे कफ येतो असं करतात. अरे आजोबा आहेत की, सगळं घर शांत होतं. आजोबांना माहीत नाही की आधी हे चाललं होतं. लक्षात ठेवा. आणि आपण खाकर लावलं म्हणजे मला घरात खाकरा आला तो म्हणून मी खाकरलो ना. हा विचार करा. आजोबा मुलांनी शांत बसा म्हणून खाकरलेलेच नाही आहेत, मुलं हे सगळं करतात. तसं ब्रह्मापासून हे सगळं निर्माण झालं, ब्रह्माला माहीतच नाही आहे. सूर्याला म्हणतो ना आपण, अरे तू अंधार घालवतोस, तो अंधार मला माहीतच नाही आहे. अरे तू उगवल्यानंतर जगाचे व्यवहार चालवतात, मी उगवत नाही, मी मावळत नाही. सूर्य म्हणतो जगाचे व्यवहार, मला जग म्हणजे काय माहीत नाही आहे. नाही, जग तुझ्यामुळे आहे, माझ्यामुळे काय आहे, माझ्यामुळे फक्त मी आहे, हा सूर्य सांगतो. आपण त्याच्यावर आरोप करतो निरनिराळे की तू आम्हाला प्रकाश देतोस, तू आम्हाला कार्बन डायऑक्साईड देतोस, त्यामुळे झाडाचं अन्न येते, त्यामुळे झाडं वनस्पती निर्माण होतात, वनस्पती आम्ही खातो, वनस्पती हरणं खातात, हरणांना वाघ खातो, वाघाला शिकारी खातो. हे सगळं चक्र सुरू होतं तू आहेस म्हणून. पुढे शेवटी बघा की वायूपासून, त्या आकाशापासून वायू झाला. मगाशी अग्नी पहा, आकाशापासून वायू झाला, तो वायुदेव बोलला. पुढे नारायणाचं रूप झालं, पृथ्वीचे पोटी पाषाण झालं, देवदेवता देवते भूते झालं. पुन्हा आकाशापासून वायू झालं 2 प्रकारे.
वायूपासून तेज झाले उष्ण आणि शीतळ दोन प्रकार. उष्णापासून झाला भानू झाला, शीतळापासून झाला चंद्र. ऐके पृथ्वीचा विचार, पाषाण मृत्तिका निरंतर. हे आपण मगाशी वाचलं होतं. आपण पुढचं वाचायला लागलो होतो की खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे नाना प्रकारची शरीरे शरीरापासून होती. आता नाना प्रकारची शरीर आहे. झाडापासून झाड होतं, पण झाड एक शरीर आहे की नाही? शरीर आहे ते. नाहीतर दगडापासून दगड होतच नाही. दगडाला शरीर आहे का? आहे. त्याला आकार आहे, त्याला वजन आहे. शरीर नाही. लिव्हिंग बॉडी ज्याला म्हणतात, लिव्हिंग बॉडी नाही. म्हणून दगड जन्मला म्हणजे निर्माण झाला आहे, तो आहे म्हणजे काही जिवंत आहे असं नाही आहे. आणि तो मरणार, नष्ट म्हणून काळाच्या ओघात तो नष्ट होईल, त्याला मृत्यू नाही आहे. माणसाला आहे, जीव ज्याला आहे, शरीर ज्याला आहे, त्याला जन्म, जीवन, मृत्यू हे सगळं आहे. म्हणून पुढे बघा, तो मूळ माया वायोरूप, वायोमध्ये जाणीवेचे रूप, त्याची इच्छापरी आरोप ब्रह्मी नगडे. मग अशी सांगितलं ना, हे सगळं ब्रह्मदेव घडवतोय, हे सगळं महाराज घडवत आहेत. हा आरोप करतो महाराजांवर, अरे सगळं तू घडवतोय, मी तुला फक्त प्रेरणा देतो. आणि प्रेरणा म्हणजे माझं असणं म्हणजे प्रेरणा आहे, आणि माझं नसणं म्हणजे प्रेरणा नसणं आहे. तुला जर हे करावं असं वाटतं, हे करूया, स्वच्छ ते करूया, मी आहे तुझ्यात. काहीच करावं असं वाटत नाही, केलं तर दुसऱ्याचं वाईट करावं असं वाटतं, मी नाही आहे तुझ्यात. ही साधी टेस्ट आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे पुढे, ब्रह्म्याने सृष्टी कल्पिली, इच्छेसारखी सृष्टी झाली, जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे. ह्या शेवटचा विचार ऐकत आपण थांबणार आहोत. उरलेल्या ओव्या वाचूया. नाना प्रकारेचे प्राणी कल्पिले, इच्छेसारखे निर्माण झाले, अवघे जोडेची उदेले. जोडेची म्हणजे नर आणि मादी, हे निर्माण झालं. अंड जारजादिक, जळ स्वेदापासून झाले स्वेदज, वायू करता झाले उद्विज. ऐसी सृष्टी निर्माण केली. पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळली, हेही विवंचना म्हणजे चिंतन पाहिजे केली श्रोती. पुढचे 4 वाचूया. नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे, धर्मस्थापया करणे विष्णूला जन्म. म्हणून धर्मस्थापनेचे नर तेही विष्णूचे अवतार. हे संत वगैरे सगळे देवाचे अवतार आहेत. अभक्त दुर्जन हे रजनीचर म्हणजे राक्षस, रात्री करणारे सहजची झाले. शरीर रुद्र खवळला, तई जीवसृष्टी संहारेल. रुद्र खवळेल, अवघे ब्रह्मांडची जळेल संहार काळी. म्हणजे तो संहार काळ आल्यानंतर प्रत्येकातला शंकर जागा होतो, त्याच्यामुळे सगळा नाश होतो पृथ्वीचा. हे पुढे बघा, पुढच्या समासात हाच विषय पुढे. एवं उत्पत्ती स्थिती संहार याचा ऐसा आहे विचार, श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे. कल्पांती, कल्प संपेल. कल्प म्हणजे काय? पुढे सांगितलं. संहार घडेल तोची पुढे सांगितलं, पंच प्रलय ओळखेल तोचे ज्ञानी. 5 प्रकारचे प्रलय सांगितले, तो उद्याचा विषय. मगाशी तुम्हाला सांगितलं की ऐशी सृष्टी निर्माण झाली, मनापासून, संकल्पापासून निर्माण केली. पहिल्यांदा बीज का पहिल्यांदा झाड, पहिल्यांदा अंड का पहिल्यांदा कोंबडं, या प्रश्नाची उत्तरं मिळणार नाही आहेत. म्हणून आपल्या भागवतात वगैरे सांगितले पहिल्यांदा मानस सृष्टी. त्यांनी संकल्प केला आणि पहिल्यांदा 10 प्रजापती निर्माण केले. प्रजापिता कोण? ब्रह्मदेव. त्यांनी निर्माण केले प्रजापती, आणि त्यांना सांगितलं, त्या शक्ती निर्माण झाल्या, दक्षाला मुली झाल्या, त्या सप्तर्षिणी वगैरे येतल्या, आणि सृष्टी पुढे निर्माण झाली. 2चे 4, 4चे 8 असं आपले फॅमिली ट्री असते ना. पणजी पणजोबा असतात, त्यांना 4-4 मुलं. मग ते कोणाचे तरी आजी आजोबा असतात, त्यांना 4-4 मुलं. ते कोणाचे तरी आई वडील असतात, त्यांना 4-4 मुलं. म्हणजे पणजी पणजोबाचे 3 पिढ्यात 101 मेंबर्स बनतात. 101, याला पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणतात. अशी पॉप्युलेशन वाढते. तर इथे त्यांनी काय सांगितलं की ज्या वेळेला ही पहिल्यांदा मनापासून मानस सृष्टी, आणि मग त्यापासून जोडे निर्माण झाले, म्हणजे स्त्री पुरुष, नर मादी. म्हणून आधी दाम्पत्य सांगितले. 4 दाम्पत्याचे नावं सांगतो आणि थांबतो. पहिलं दाम्पत्य कोण? तर मनू आणि शतरूपा. मनूपासून मानव झाले, आणि शतरूपा म्हणजे निरनिराळ्या प्रकारची सृष्टी निर्माण झाली. मग वनस्पती झाले, प्राणी झाले, निरनिराळ्या प्रकारचे प्राणी. मनू, शतरूपा. नंतर मनू, निरनिराळे मनू झालेले आहेत आत्तापर्यंत, अनेक झालेले आहेत. त्यांच्या निरनिराळ्या पत्नी आहेत, त्यापासून त्यांची संतती झालेली आहे. श्रद्धा आणि मूर्ती. श्रद्धा, धर्म आणि मूर्ती. धर्म आहे ना ती, आणि मूर्ती त्याची पत्नी आहे. निरनिराळे ऋषी आहेत, रुची वगैरे, त्या सगळ्या त्याच्या पत्नी सांगितलेल्या आहेत. कश्यप ऋषी, दिती आहे, अदिती आहे, आणि त्यांच्या सगळी संतान आहेत. दितीचे दैत्य आहेत, आदित्यचे आदित्य म्हणजे देव आहेत. अशी पहिली काही दाम्पत्य वर्णन केलेली आहेत.
आणि त्या दाम्पत्याची प्रजा आपण आहोत आणि ते वाढत जातं. आत्ता सांगितलं पणजोबांच्या पिढीचे 100 मेंबर्स होता. किती पिढ्या आपल्या झालेल्या आहेत आणि म्हणून 140 कोटी झालेलं आहे. 140 कोटी. रोज ते क्लॉक असतं, पॉप्युलेशन क्लॉक, गुगलवर बघा. म्हणजे आज किती ॲड झाले. आणि पूर्वी 6 महिन्यात एक ऑस्ट्रेलिया एवढी पॉप्युलेशन आपण ॲड करत होतो. ऑस्ट्रेलियाचा एकंदर एरिया आपल्या भारतापेक्षा कितीतरी पटीने आहे. ऑस्ट्रेलिया ही कंट्री असली तरी इट इज अ कॉन्टिनंट. तो खंड आहे. आपण आशियाचा भाग आहोत, एशिया कॉन्टिनंटचा. आणि दर ऑस्ट्रेलियाची जी पॉप्युलेशन आहे ती आपण दर 6 महिन्याला ॲड करतो. आता 5 महिन्याला ॲड करतो, आता 4 महिन्याला ॲड करत असतो. ॲडच करत जातो आहे. सबट्रॅक्ट होतं आहे, नाही असं नाही, पण सबट्रॅक्ट होणाऱ्यांचा टक्का म्हणतात ना, तो कमी झालेला आहे. मी म्हणत नाही हां, आपल्यापैकी कुणाबद्दलही मी म्हणत नाही. 80 वर्षाचे आजोबा टणटणीत असतात, 75 वर्षाचे दणदणीत असतात, 70 वर्षाचे सणसणीत असतात. कल्पना करा ना, या आजोबांच्यात शक्ती उरलेली आहे. आणि 60व्या वर्षी रिटायर होतात होते. 60 वर्ष काय नोकरी करतात ते परमेश्वराला माहीत, पण नंतर टटकून पेन्शन घेतात. बरे आता पेन्शन बंद, नाही तर 80व्या वर्षी 60व्या वर्षी जर रिटायर 20 वर्षांनी पेन्शन घेतलेले काही न करता, आणि त्यांच्या जागी जर कोणी नेमला असेल त्याला फुल फ्लेज पगार चालू आहे. इकॉनॉमी चालणार कशी? स्वीडन वगैरे सारख्या देशांनी युनोकडे सांगितलं या सोशल सर्व्हिस स्कीम्स आहेत ना त्या बंद करा. काय प्रॉब्लेम्स असतात लक्षात ठेवा. कारण आमच्या स्वीडनची लॉन्जिव्हिटी आहेत ना, लाईफ स्पॅन, ॲव्हरेज लाईफ स्पॅन 92, 93, 94 वर्ष आहे. ॲव्हरेज माणूस तितकी वर्ष जगतो. म्हणजे तो 60 वर्षापर्यंत काम केलं तर 30-30, 40-40 वर्ष पेन्शन घेतो. आणि त्यांच्या पेन्शनचा नियम लास्ट ड्रॉन सॅलरी इज पेन्शन. आपल्याकडे अर्धी सॅलरी 3/4 असं करतात. म्हणजे केवढं ड्रोन म्हणतात ना, दे आर ड्रोन्स, म्हणजे पॅरासाइट्स. ते इतरांच्या श्रमावर जगतात. आम्हाला हे परवडणार नाही आहे. वी विल गो बँकरप्ट. हे स्वीडन वगैरे, नॉर्वे की ज्याच्यात खूप माणसं जगतात. आम्हाला निदान पेन्शन कमी करण्याची परवानगी द्या. लगेच ह्युमॅनिटी विरुद्ध तुम्ही ओरड करणार आहात, इट इज अँटी ह्युमन वगैरे, तसं नाही आहे. विचार करायला पाहिजे. म्हणून आज जर मी रिटायर झालो त्याप्रमाणे दणदणीत असतो. मी आता उपासना केली पाहिजे. सेकंड इनिंग्ज नावाचा जो प्रकार आहे त्याला अथश्री म्हणलेलं आहे. पुण्याला अथश्री म्हणून एका कन्स्ट्रक्शनवाल्यांनी चांगल्या इमारती बांधलेल्या आहेत आणि त्यांना सांगितलेलं काम केलं ना ठीक आहे, मुलं सेटल झाली, मुलं ऐकत नाहीत, काय आहे आता यू स्टार्ट युअर सेकंड इनिंग. इतिश्री नाही आहे जीवनाची, ही अथश्री आहे. इथून पुढे 20 वर्ष तुम्ही जगणार आहात असं समजा. या 20 वर्ष आनंदात जगा. आम्ही तुम्हाला सगळं डोअर स्टेप आणून देतो. तुमचा स्वयंपाक, तुमचे कपडे धुणं, इतकं काय, तुमचं नर्सिंग, पैसे द्या तुम्ही, पण सगळं तुम्हाला इथे मिळेल. अथश्री. पेंटिंग करायचं होतं करत जा पेंटिंग, सतार शिकायची होती शिका सतार, बासरी शिकायची होती शिका. फक्त तुम्हाला रनिंग वगैरे करता येणार नाही कारण तुमचे अवयव, पण तुम्हाला बाकीचे स्किल्स डेव्हलप करायचे असतील तर करा. हे मी या आशावादावर आपण आजचं प्रवचन थांबवूया की उरलेलं जे आयुष्य आहे, अरे प्रत्येक क्षण आपल्याला सुंदर करता येईल, साजरा करता येईल दिवाळीसारखा. आणि महाराज सांगतात दिवाळी हा सणांचा राजा आहे तर साधनांचा राजा नाम. ज्यावेळेला तुम्ही नाम घेता त्यावेळी तुम्ही दिवाळी साजरी करत असता. दिवाळं जरी निघालं तरी दिवाळी साजरी करता येईल जर तुम्ही नाम घेत राहिला तर. नाम घेण्याचा संकल्प करूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत. खरं नाम हे सर्वोच्च मानले, पण कुठेही घेता येतं, कोणत्याही अवस्थेत घेता येतं. अति साजिरे सुंदर आहे नाम, स्वल्प थोडा आहे नाम राम, आणि मुख्य म्हणजे फुकाचे. समर्थ म्हणतात फुकट आहे नाम, आता तरी घ्या. नामावर टॅक्स नाही आहे, आता तरी घ्या. बघा, आणि नाम बाहेर निर्माण होत नाही, आता निर्माण होतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी आहे, जिवंत आहे, नाम चालू ठेवतो. शेवटचा श्लोक मुनी आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु
सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। प्रत्येक श्वासाला नाम घेण्याचा संकल्प तीव्र करूया। हातावर हात सोडूया। ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोर जो देवांचा एक दरबार भरलेला आहे, एक देवी आहे, गणेश आहे आणि गणेशाच्या मध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रामदास आणि आपले महाराज सगळे आहेत। सगळ्यांचं दर्शन घेऊया। इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद।